ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्ण. आपण गीतेच्या 10व्या अध्यायाचा अभ्यास करत आहोत. याला विभूती योग म्हणतात, कारण या अध्यायामध्ये भगवंत त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या विभूतीचं वर्णन करतील. या अध्यायाचे दोन मुख्य विषय आहेत. एक तर भगवंतांच्या वेगवेगळ्या विभूती आणि चतुश्लोकी गीता, हे महत्त्वाचे विभाग आहेत. तर यापैकी आपण चतुश्लोकी गीतेला सुरुवात केलेली आहे. चतुश्लोकी गीतामधला आपण पहिला श्लोक बघितला आहे. तर जस्ट एक लिंक बघूया. पहिल्या श्लोकात भगवंत अर्जुनला म्हणतात की अर्जुन, तू तुझ्या बाहुबळाने तर शक्तिशाली आहेस, पण तुझ्या बुद्धीने किंवा एक केंद्रीपणे ऐकण्यात पण तेवढा शक्तिशाली आहेस का? तर मी काय सांगत आहे ते ऐक, कारण मी परमम वच बोलत आहे. मी काही सामान्य शब्द बोलत नाही, तर फार महत्त्वाची काही तुला सांगणार आहे. शृणू म्हणजे लक्ष देऊन ऐक, कारण अर्जुन ऑलरेडी ऐकतच होता. आणि यत्तेहम प्रियमान आहे, मी तुला का सांगत आहे, कारण तुला माझ्याबद्दल प्रेम आहे. आणि वक्ष्यामी हितकाम्य, हे जे बोलत आहे हे तुझ्या हिताचं आहे किंवा तुझ्या फायद्याचं आहे. एक मिनिट, कोण होता? आणि मग दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत बेसिकली हा जो पहिले काही श्लोक आहेत, श्लोक नंबर 7पर्यंत, त्यांचा आशय असा आहे की 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 कृष्णाला पूर्णपणे जाणणं शक्य नाही. पूर्णपणे म्हणण्यापेक्षा जाणणं शक्य नाही. कोण जाणू शकतं त्याच्याबद्दल समोर वर्णन येईल. कोणीच जाणू शकत नाही. तर त्यामध्ये भगवंत वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तीची नावं सांगतील. देवता, ब्रह्माजी, ऋषी, सनत कुमार, प्रजापती, रुद्र, कुणीच त्यांना जाणू शकत नाही, कारण ते सर्वांचे स्रोत आहे. तसंच दुसऱ्या श्लोकाचा तोच आशय आहे. नमे विदु सुरगणा, म्हणजे मला सुरगणा देवता जाणू नाही शकणार. प्रभुवम न महर्षा, तसेच महर्षीसुद्धा मला जाणू शकत नाहीत, कारण देवतांचा आणि महर्षींचा स्रोत किंवा आधी मी आहे. तर एक असा नियम आहे की निर्मात्याला पूर्णपणे जाणू शकत नाही. ते समजण्यासाठी आपण एक सोपं उदाहरण बघितलं होतं की समजा एखादा स्वयंपाकी आहे आणि त्याने काहीतरी मिठाई बनवली, रसगुल्ला किंवा रसमलाई. तर रसगुल्ला आणि रसमलाई पूर्णपणे त्या निर्मात्याला कधीच जाणू शकणार नाही. किंवा इथे प्रभुपादांनी उदाहरण दिलं होतं वडिलांचं आणि मुलाचं, की मुलगा पूर्णपणे आपल्या वडिलांबद्दल तेव्हाच जाणू शकेल जेव्हा वडील त्याला सांगतील, त्यांच्या पूर्वकाळ. तर मग हे भगवंतांना जाणत नाही. परंतु जर लोकांना असं कळलं की मी अजन्म आहे तरीही जन्म घेतो आणि मी सर्व लोकांचा स्वामी आहे, तर अशा व्यक्तीला सर्व पापातून मुक्ती मिळते. तर याच्यामध्ये आपण बघितलं होतं की भगवंतांमध्ये बरेचसे विरोधाभास आहेत, की सर्व काही मिळूनही द्वारकेमध्ये विहित कर्म करत होते. काळ असूनही शत्रूपासून लपून बसायचे. आत्माराम पूर्ण काम असूनही त्यांनी एवढ्या स्त्रियांसोबत गृहस्थ आश्रम निभवलं. तर हे सगळे विरोधाभास आहेत. परंतु जो या विरोधाभासांना भगवंतांची अचिंत्य शक्ती असं समजून स्वीकारतो, नक्कीच जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोललं आणि मांडलं असं नाही आहे, परंतु कुठे ना कुठे बुद्धीला मर्यादा आहे. मग तिथे समजलं पाहिजे की अचिंत्य शक्तीला
अचिंत्य शक्तीचं हे कार्य आहे. त्यामध्ये आपण दामोदर लीला आपण बघितली, तिथे तर हे स्पष्ट होतं की यशोदामाई भगवंताला सकाळी दररोज दागिने घालायची आणि त्याच कमरेला आता ती दोरीने बांधू शकत नव्हती. तर हे भौतिक स्तरावर शक्यच नाही. कुठल्या कसं समजता येईल याला, कारण त्या तर दररोज त्यांना दागिने घालायच्या. तर इथे आचार्य सांगतात की हे अचिंत्य शक्तीचं कार्य होतं. आणि या दामोदर लीलेमध्ये पण वेगवेगळ्या शक्ती कार्य करतात, जसे की सत्यसंकल्प शक्ती, नंतर कृपा किंवा भक्तवत्सलता शक्ती, अशा वेगवेगळ्या शक्ती आहेत भगवंतांच्या. त्यापैकी एक अचिंत्य शक्ती आहे. तर जस्ट तुम्हाला एक साईड पॉईंट म्हणून सांगतो, या सर्व शक्तींमध्ये भक्तवत्सलता ही भगवंतांची सर्वाधिक प्रभावी शक्ती आहे. जेव्हा भक्तवत्सलता किंवा कृपाशक्तीचा प्रभाव होतो तेव्हा इतर सर्व शक्ती माघार घेतात. म्हणून जेव्हा या भक्तवत्सलतेचा परिणाम झाला तेव्हा यशोदामाई भगवंतांना बांधू शकल्या. नाहीतर कितीही प्रयत्न केले असे तर भगवंतांना बांधणं शक्य नाही, कारण ते तर विराट रूप आहेत. विराट रूपाला कोण बांधणार. याच्यामध्ये आपण ते वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या होत्या की अजन्मा जीव, बद्ध जीव, मुक्त जीव, भगवंतांनी त्यांच्यामध्ये काय फरक आहे. मग वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गुण आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत त्याचासुद्धा स्रोत मीच आहे. हा आशय श्लोक नंबर 4 आणि 5चा आहे. तर या श्लोकामध्ये आपण वेगवेगळ्या संकल्पनाचा अर्थ बघितला. जसे की तर लिहिले, दम म्हणजे इंद्रिय नियंत्रण करणे, शम म्हणजे मनाचं नियंत्रण करणे, तुष्टी म्हणजे समाधान, तपस्या म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तीसाठी वेगळी तपस्या असू शकते. जसे की आपण म्हटलं होतं थंडीमध्ये आंघोळ करणे किंवा एकादशीचा उपवास करणे, हे पण तपस्येचाच भाग आहे. तर हे सर्व जे गुण आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत त्याचेसुद्धा भगवंत स्रोत आहेत. म्हणून भगवंताला कोणी समजू शकत नाही, कारण व्यक्ती त्यांना जाणण्यासाठी ज्या माध्यमांचा उपयोग करतो, जसं की समजा आता आपण बुद्धी म्हणूया, तर बुद्धी किंवा कुठलीही शैक्षणिक गोष्ट असू द्या किंवा जाणण्याचं जे काही माध्यम असेल ते सर्व 3 गुणामध्येच असतात. परंतु भगवंत गुणातीत आहेत, म्हणून त्रिगुणात्मक गोष्टीच्या सहाय्याने गुणातीत व्यक्तीला नाही जाणता येत. त्याच्यासाठी हे काही उदाहरणं दिलीत की बुद्धी वगैरे हे सर्व याचे स्रोत भगवंतच आहेत आणि याच्या सहाय्याने तुम्ही भगवंतांना नाही जाणू शकत पूर्णपणे. मग याच्यामध्ये भगवंत सांगतात की म्हणजे कुणीच जाणू शकत नाही, हाच विषय समोर चालू आहे. तर त्यामध्ये सप्तऋषी, 4 चतुष्कुमार, 11 रुद्र आणि मनु असे आपण बघितले होते ना. एकूण 25 लोक होते. तर या 25 जणांपैकी कुणीही मला जाणू शकत नाही, कारण मीच त्यांचा स्रोत आहे. 7 महर्षी, 4 चतुष्कुमार, 11 आणि मनु किती घेतले होते आपण? मनु 14 घेतले होते ना. 11 आणि 14 25. रुद्रांना नव्हतं पकडलं वाटते बहुतेक मग यामध्ये. हां, ठीक आहे. तर हे सुद्धा मला जाणू शकत नाहीत. तर आतापर्यंतच्या श्लोकांचा आशय काय होता की पूर्णपणे भगवंतांना जाणणं शक्य नाही आहे कुठल्याही भौतिक किंवा आध्यात्मिक माध्यमाच्या साहाय्याने. कारण भगवंत सर्व भौतिक, सर्व आध्यात्मिक माध्यमे, सर्व व्यक्ती, सर्व पद, सर्वांचे ते स्रोत आहेत. आणि ते एक असा नियम आहे की निर्मिती ही निर्मात्याला जाणू शकत नाही पूर्णपणे. त्यासाठी आपण ते वडील आणि मुलाचं उदाहरण बघितलं. तर हेच भगवंतांनी इथे सांगितले की हे लोक पण जाणू शकत नाहीत. आता हे 25 जण जाणू शकत नाहीत म्हणजे इतर लोक जाणू शकणार नाहीत, कारण सर्व यांच्यापासूनच निर्माण झाले. प्रजापतीपासूनच सर्व प्रजा येते. जसे की आपले वेगळे गोत्र असतात, कश्यप गोत्र, भारद्वाज गोत्र. तर यांच्यापासून जी वंशावळी आली आहे त्यानुसार त्या व्यक्तीचं गोत्र असतं. तर या मूळ व्यक्तींनाच माहिती नाही आहे, तर यांच्यापासून नंतर जे निर्माण झाले त्यांना कसं काय माहीत असणार भगवंतांबद्दल. तर हे आपण बघितलं. नंतर आणि ज्या व्यक्तीला माझ्या या विभूतीबद्दल समजतं, तर इथे विभूतीबद्दल तर इथे आता
पहिल्या विभागातला शेवटचा श्लोक आहे हा 7वा, की पहिल्या 6 श्लोकामध्ये तुम्ही बोलले की कोणीच जाणू शकत नाही. देवता, साधू, ऋषी, सप्तर्षी, प्रजापती वगैरे कोणीच जाणू शकत नाही. आणि तुम्ही स्वतःच काही ठिकाणी बोलता की मला केवळ भक्तीने जाणता येतं. भक्त्या तू अहम अनन्या शक्य एवं विदो अर्जुन. भक्त्याहम एकया ग्राह्य श्रद्धा यात्मा पुनः सताम, असे काही श्लोक आहेत. गीतेमध्ये पण आहेत, भागवतामध्ये पण आहेत आणि इतर शास्त्रामध्ये पण आहेत की केवळ मला भक्तीने जाणता येतं. आणि पहिल्या 6 श्लोकामध्ये तर तुम्ही बोलले मला कोणीच जाणत नाही. तर इथे भगवंत म्हणतात की हो, या सर्वांपैकी कोणीच मला जाणू शकत नाही, परंतु माझा अनन्य भक्त मला जाणू शकतो. आता त्याच्या जाणण्याबद्दल समोरचे काही श्लोक आहेत, कसा तो जाणू शकतो. तर इथे आपण हे बघितलं होतं की भगवंतांच्या भौतिक शक्तीला किंवा त्यांच्या ऐश्वर्याला जाणण्याचं काय महत्त्व आहे, की जेव्हा आपल्याला त्यांची महती कळेल तेव्हा त्यांच्या वृंदावनामधील लीला हे सामान्य नाही वाटणार. खास करून रासलीला ज्या समजायला खूप कठीण आहेत. म्हणून भगवंतांबद्दलचं तत्त्वज्ञान जाणून घेण्यासाठी कंटाळा नाही केला पाहिजे, जरी ते ऐकायला थोडंसं कठीण वाटतं किंवा वाचण्यामध्ये पण फार इंटरेस्ट येत नाही. कारण जसे आपल्याला शाळेमध्ये गणित आवडत नाही पण बाकीची एखादी गोष्टीचं पुस्तक आवडतं, तोच आशय. परंतु गणित शिकून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. तर ऐश्वर्य ज्ञान शरणागतीसाठी प्रेरणा देते. विभूतींच्या ज्ञानाने समजते की कृष्ण हेच आदी आहेत. तर हा आपला पहिला विभाग झाला की भगवंतांना जाणणं शक्य नाही हे जाणून त्यांची शरणागती स्वीकारली पाहिजे. आता आपण हा जो पुढचा विभाग बघत आहोत त्याला म्हणतात चतुश्लोकी गीता. जसं चतुश्लोकी भागवतम आहे तशी चतुश्लोकी गीता पण आहे. चतुश्लोकी गीता 10वा अध्याय श्लोक क्रमांक 8, 9, 10 आणि 11 ही चतुश्लोकी गीता आहे. चतुश्लोकी भागवतम 2रा स्कंद 9वा अध्याय श्लोक क्रमांक 33, 34, 35 आणि 36. अहमेवासमेवाग्रे असा पहिला श्लोक आहे तिथे. तर त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवतम, म्हणजे ही चतुश्लोकी गीता. तर चतुश्लोकी गीता किंवा चतुश्लोकी भागवतमचा अर्थ काय होतो की या 4 श्लोकांमध्ये या ग्रंथाचा पूर्ण सार आहे. किंवा आपण कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये झिप फाईल म्हणतो, की समजा एखादी फाईल खूप मोठी असेल तर त्याला झिप किंवा शॉर्ट करण्याचा एक ऑप्शन असतो, कॉम्प्रेस करण्याचा, आणि त्याला मग आपण अनझिप दुसऱ्याकडे केलं किंवा दुसऱ्या सॉफ्टवेअरनं उघडलं तर पूर्ण फाईल आपल्याला बघायला मिळते. तसंच या एका प्रकारे तुम्ही झिप फाईल समजू शकता किंवा पूर्ण गीतेचा सार या श्लोकांमध्ये आहे किंवा भागवतमचा सार त्या श्लोकांमध्ये आहे असा त्याचा अर्थ होतो. तर तुम्ही बघाल जेव्हा भगवंतांनी ब्रह्माजींना भागवतम सांगितलं तेव्हा हे पूर्ण स्कंद, 12 स्कंद, सर्व अध्याय, सर्व श्लोक नाही सांगितले. भगवंतांनी ब्रह्माजींना फक्त 4 श्लोक सांगितले, ते जे चतुश्लोकी भागवतम म्हणतो ना आपण ते. आणि ब्रह्माजीने त्या 4 श्लोकाच्या सहाय्याने पूर्ण भागवतम जाणलं. आणि त्याच ब्रह्माजींनी मग एकदा नारद मुनी त्यांना प्रश्न करतात की मला तर असं वाटतं की तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात, तुम्ही सर्वाची निर्मिती करता. 2ऱ्या स्कंदामध्ये नारद मुनी त्यांना प्रश्न विचारतात. परंतु माझी एक शंका ही आहे की जर तुम्ही सर्वश्रेष्ठ असाल तर तुम्ही कुणाचं ध्यान करता. तर तिथे ब्रह्माजींना चान्स होता की हो मी सर्वश्रेष्ठ आहे, पण ब्रह्माजी म्हणतात नाही, मी सर्वश्रेष्ठ नाही आहे, भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत आणि मी फक्त त्यांचा नियुक्त एक कार्यकारी व्यक्ती आहे. तिथे मग नारद मुनी ब्रह्माजींना भागवतमच सांगतात, ते पण पूर्णपणे नाही. एका प्रकारे आपण समजू शकतो तो पण संक्षिप्त वर्णन होतं. आणि मग जेव्हा नारद मुनी व्यासदेवांना भेटतात तर व्यासदेव सर्व ग्रंथांची निर्मिती करून पण असंतुष्ट असतात. तेव्हा नारद मुनी तिथे येऊन त्यांना त्यांच्या असंतुष्टीबद्दल मिश्किलपणे प्रश्न विचारतात, कारण नारद मुनींना ऑलरेडी माहीत असते हे का असंतुष्ट आहेत. मग जेव्हा व्यासदेव त्यांना विनंती करतात की तुम्हीच मला सांगा, तेव्हा नारद मुनी म्हणतात की तुम्ही खूप सारं लिखाण केलं आहे, ही चांगली गोष्ट आहे, परंतु मी तुमच्या लिखाणांना निकृष्ट मानतो. मन्ये तद दर्शनम खिलम, कारण तुमच्या लिखाणामुळे लोकांना इंद्रियतृप्ती करण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. जसे की तुम्ही लिहिलं की विशिष्ट यज्ञ करून स्वर्गात गेलं पाहिजे, तर नंतर लोक म्हणतील की व्यासदेवाने सांगितलं म्हणूनच आम्ही हे करतो आहे,
किंवा तुम्ही काही ठिकाणी मांसाहारासाठी परवानगी दिली आहे, तर लोक म्हणतील व्यासदेवाने परवानगी दिली म्हणून आम्ही घेत आहे. तर व्यासदेव म्हटले, परंतु मी तर निष्कर्ष सांगण्याचा प्रयत्न केला ना की या सर्वातून कृष्णाला जाणलं पाहिजे किंवा त्याची भक्ती केली पाहिजे. तर नारद मुनी म्हणतात, हो तुम्ही वर्णन केलं, पण काही काही मोजक्या ठिकाणी केले, जसं की महाभारतमध्ये पण आहे किंवा इतर पुराणांमध्ये पण आहे. परंतु तुम्ही आता एक असा ग्रंथ लिहा की जिथे केवळ आणि केवळ भगवंत, त्यांची भक्ती आणि भक्तांचंच वर्णन असेल, आणि तिथे दुसरा अर्थ काढणं शक्य नसेल. की भागवतामध्ये सांगितलं स्वर्गात गेलं पाहिजे असं शक्यच नाही, कुठेच येणार नाही. किंवा भागवतामध्ये सांगितलं की निराकार मोक्ष प्राप्त केली पाहिजे असं कुठेही नाही भागवतामध्ये. किंवा भागवता म्हणतो की परमसत्य निराकार आहे असं पण नाही आहे. याच्या उलट जे इतर ग्रंथांमध्ये समजुती आहेत त्याला भागवतामध्ये पूर्णपणे खोडून काढले. जसे की आपण नेहमी ऐकतो की निराकार ब्रह्म परमश्रेष्ठ, भागवतम सुरुवातीला सांगतं वदंती तत्त्वविदस् तत्त्वज्ञानमद्वयं ब्रह्मेति परमात्मा इति भगवान इति शब्दते. परम सत्य 3 स्तरावर आहे. नंतर बरेच कन्फ्युजन असते की कुठला अवतार श्रेष्ठ आहे, कोण मूळ आहे, त्याचं पण भागवतांनी आधीच ॲन्सर देऊन टाकले. एते चांश कलापुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इंद्रारी व्याकुलम लोकम हृदयंती युगे युगे. त्याच्या आधी 24 अवतारांचं वर्णन आहे. नंतर कृष्णाचं सांगून व्यासदेवांनी हा श्लोक सांगितला की सर्वांचे युगम आणि सर्वांचे अवतारी, बाकी अवतार आहेत परंतु अवतारी कृष्ण आहेत. नंतर माणसाने कुठला मार्ग निवडला पाहिजे किंवा माणसाच्या वर्णाश्रमाचं काय फळ आहे, तर भागवतम स्पष्ट सांगते सवय पुंसाम परो धर्म यथो भक्तीर अधोक्षजे. सर्वश्रेष्ठ धर्म भगवंतांची भक्ती आहे. आणि धर्मसुनिष्ठित पुंसाम विशोकसेन कथासुह न उत्पादित रतिम श्रमयवही केवलम. इतरत्र वर्णाश्रम धर्माची खूप प्रशंसा केलेली आहे बऱ्याच ग्रंथांमध्ये. परंतु भागवता म्हणतं की जर वर्णाश्रमाचं पालन करून तुम्हाला भगवंतांबद्दल श्रद्धा निर्माण होत नसेल, म्हणजेच त्यांच्याबद्दल ऐकण्याबद्दल किंवा त्यांची भक्ती करण्याबद्दल जर भाव निर्माण होत नसेल, तर हे सर्व गधा मजदुरी आहे, पूर्ण वर्णाश्रम. तर मी तुम्हाला काही फक्त उदाहरण दिले. असे भागवतामध्ये बरेच क्रांतिकारी श्लोक आहेत की जिथे इतर ठिकाणी सांगितलेल्या संकल्पनांना पूर्णपणे खोडून काढले. तर मला हे सांगायचं होते की जसे भगवंतांनी ब्रह्माजींना चतुश्लोकी भागवतम 4 श्लोकात संक्षिप्तपणे सांगितलं, ब्रह्माजींनी पण नारद मुनींना संक्षिप्तच सांगितलं, आणि नारद मुनी पण व्यासदेवांना संक्षिप्त स्वरूपातच बोलतात की तुम्ही पूर्णपणे भगवंतांच्या लीलांचं वर्णन करा आणि या ग्रंथामध्ये दुसरा काही विषय नसला पाहिजे. फक्त तिथं व्यासदेव बोलता म्हणजे गुरुकडून ऐकताना त्यांना एक कुतूहल निर्माण होते की आपल्या गुरूंचं आयुष्य कसं होतं. म्हणून व्यासदेव त्यांना काही विचारतात की तुम्ही तर मागच्या कल्पामध्ये होते, मग तुम्हाला हे सर्व कसं काय आठवतं, तुम्ही कशी प्रगती केली, असे काही म्हणजे त्या आपल्या गुरुबद्दल प्रश्न विचारतात. म्हणून 1-2 अध्याय नारद मुनी त्यांच्या पूर्वजन्माचे सांगतात, नाहीतर त्याचा सांगण्याचा असं विशेष काही उद्देश नव्हता. तर तिथे नारद मुनी व्यासदेवांना म्हणतात की तुम्ही स्वतः सर्व काही जाणता, तुम्ही भगवंतांचे 27 अवतार आहात, त्याच्यामुळे तुम्हाला अधिक काही सांगण्याची गरज नाही, आता तुम्ही विस्तारित लेखन करा. तर याला म्हणतात की संक्षिप्त स्वरूपामध्ये एखादं शास्त्र सांगितलं. भगवंतांनी ब्रह्माजीला, ब्रह्माजींनी नारद मुनीला, नारद मुनींनी व्यासदेवाला. तर तशीच ही गीतेमधले हे जे 4 श्लोक आहेत 8, 9, 10, 11 ही संक्षिप्त गीता आहे. तर आता कदाचित एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला माहीत असेल की एका श्लोकातून आपण सगळे गीतेला कसा एकत्र करू शकतो, पण मला तिन्ही आचार्यांच्या तात्पर्यात तर असं काही मिळालं नाही की कसं एका श्लोकाचं काय म्हणता येईल अनझिप करून गीतेबद्दल अधिकाधिक माहिती कशी मिळवता येईल. परंतु कदाचित काही वरिष्ठ भक्तांना किंवा इतर काही शास्त्रात असेल, ठीक आहे. परंतु एवढं जरी समजतं की भगवंत सर्वांचे स्रोत आहेत, त्यांची भक्ती करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यांची प्राप्ती हा आपला उद्देश आहे. ॲक्च्युली हे सगळीकडे सार आहे. तर या 7व्या श्लोकात काय बोलली की जो माझी विभूती जाणतो, जी मी या अध्यायात सांगणार आहे, आणि जो भक्तियोगाला सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकारतो आणि माझ्याबद्दल ज्ञान मिळून तो माझी भक्ती करतो, तर अशा व्यक्तीला माझे
माझ्याबद्दल ज्ञान होतं. ज्ञान म्हणजे माहिती. जसं आपण म्हटलं ना, पहिल्या 6 श्लोकामध्ये काय आशय होतं की कुणीच भगवंतांना जाणू शकत नाही. मग 7व्या श्लोकामध्ये विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांनी हा प्रश्न केला आहे की परंतु तुम्हीच तर सांगता की भक्तीने मला जाणता येतं. असे गीता आणि भागवतामध्ये पण श्लोक आहेत. तर या 7व्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की हो, कोण मला जाणू शकतो? जो माझ्या या विभूतींना जाणतो, जी मी या 10व्या अध्यायात सांगणार आहे. जो भक्तीचा स्वीकार करतो आणि एकदम दृढ भक्तीमध्ये स्थिर होतो, असा व्यक्ती मला जाणू शकतो. तर हे त्याच्या मागचा उद्देश आहे 7व्या श्लोकाचा, की भगवंत तुम्ही म्हणता कुणीच जाणू शकत नाही, परंतु भक्त का जाणू शकतात त्याचं इथे थोडक्यात वर्णन आहे. आता 8वा श्लोक आपण मागच्या वेळेस बघितला होता, तरी थोडक्यात बघूया. 8, 9, 10, 11 ही चतुश्लोकी गीता आहे 10व्या अध्यायाची. तर हा 8वा श्लोक आहे, अहम सर्वस्य प्रभवो. अहम सर्वस्य प्रभवो म्हणजे सर्व काही माझ्यापासूनच निर्माण होतं किंवा माझ्यापासूनच प्रकट होतं. प्रभवचा काय अर्थ दिला आहे? भव म्हणजे स्रोत आणि प्रभव म्हणजे सर्वोच्च स्रोत. आपण ते तारतम्याचा आधी चर्चा केली होती ना, गुड, बेटर, बेस्ट. तसं आहे. भव म्हणजे स्रोत आणि प्रभव म्हणजे सर्वोच्च स्रोत. आणि मत्त सर्वम प्रवर्तते. मत्त सर्वम प्रवर्तते म्हणजे केवळ मी निर्मितीच करत नाही, तर त्याचं संचालनसुद्धा माझ्यामुळेच होतं. जसे की आपण यावरती उदाहरण बघितलं की आपण मुलांना जन्म देऊ. कदाचित मुलांची निर्मिती आपल्यामुळे झाली असं म्हणता येईल, परंतु ते शरीरामधले मेंदू कसा कार्य करणार, पचनसंस्था कशी कार्य करणार, किडनी कशी कार्य करणार, याचं संचालन आपण करत नाही, करूही शकत नाही. आपण स्वतःच्या शरीराचं करत नाही तर दुसऱ्याच्या शरीराचं काय करणार? परंतु भगवंत तसे नाही. सर्व काही त्यांच्यापासून निर्माण होतं आणि संचलन पण तेच करतात. तर मग या दोन्ही गोष्टीचं एवढं काय महत्त्व आहे? तर भगवंत म्हणतात, ज्या व्यक्तीला हे कळतं की मी सर्वांचा स्रोत आहे आणि मीच संचालक आहे, हे व्यक्तीला कळलं केव्हा समजायचं? जेव्हा तो माझी प्रेममयी भक्ती करतो, तेव्हा समजायचं की त्याला हे कळलं. नाहीतर केवळ भौतिक ज्ञान असून शास्त्रातला केवळ पाठांतर करून काही उपयोग नाही आहे. तर कसं एखाद्या व्यक्तीला खरंच कळलं याची टेस्ट काय? की तो भगवंतांची प्रेममयी सेवा करेल. तर इथे आपण 2 गोष्टी बघितल्या होत्या की चैतन्य महाप्रभू वैदिक ग्रंथांना 3 संकल्पनामध्ये स्पष्ट करतात. आठवतं तुम्हाला? चैतन्य महाप्रभूंनी वैदिक ग्रंथांना कसं वाचन करायचं म्हणण्यापेक्षा 3 विभागामध्ये विभागले की बाबा वैदिक ग्रंथांमध्ये जे काही ज्ञान आहे त्याला आपण या 3 कॅटेगरीमध्ये विभागू शकतो. आठवतं की नाही? तुम्हाला मी बोललो होतं हे खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला कुठल्याही क्लासमध्ये कदाचित हे शब्द परत परत येतील, तर तुम्ही लक्षात ठेवा. संबंध, अभिधेय आणि प्रयोजन असं आपण बोलू. आठवतं तुम्हाला? तर ते लक्षात ठेवा. संबंध, अभिधेय, प्रयोजन फार महत्त्वाची गोष्ट आहे. मी तो एक श्लोक शोधतोय, मला अर्धवट आठवत होतो की भगवान संबंध भक्ती अभिधेय है, प्रेम प्रयोजन वेदे 3 वस्तू कै. की कृष्णासोबतचं आपलं रिलेशन जे आहे ते संबंध, भक्ती ही अभिधेय आणि भगवंतांबद्दल प्रेम प्राप्त करणं हे आपलं प्रयोजन आहे. प्रयोजन म्हणजे काय म्हणतील त्याला, की आपला उद्देश आहे. प्रेम प्रयोजन. तर या तीन संकल्पनामध्ये सर्व वैदिक ज्ञान आपण समजू शकतो. त्यावेळेस आपण काही श्लोक पण बघितले होते की कुठला श्लोक संबंधामध्ये येईल, कुठला श्लोक प्रयोजनमध्ये येईल. आता हा कुठला आहे नंबर? चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय 6 श्लोक क्रमांक 178 ही संकल्पना आहे. ते चैतन्य महाप्रभू तिथे समजावून सांगतात की भगवान संबंध भक्ती अभिधेय है, प्रेमा प्रयोजन वेदे 3 वस्तू कै. चैतन्य महाप्रभू काय बोलले की
वेदांमधले हे 3 मुख्य विषयवस्तू आहेत: संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. तर मला असं वाटतं की तुम्हाला संबंध, अभिधेय आणि प्रयोजन आता माहीत झालं असेल. नंतर आपण भगवंत म्हणतात की मी सर्वांचा स्रोत आहे, त्याच्याबद्दल आपण चर्चा केली होती की ग्रंथांमध्ये असे शब्द येतात: निमित्त कारण, उपादान कारण, सहकारी कारण. तर तिन्ही कारण तसे भगवंतच आहेत. तर त्याच्यासाठी आपण एक उदाहरण बघितलं होतं की हे तिन्ही कारणं कसे लक्षात ठेवायचं, आठवतं तुम्हाला? हां, ह्या ह्या मह हां, परफेक्ट. हे महत्त्वाच्या संकल्पना आहेत, ह्या तुम्ही विसरू नका. संबंध, अभिधेय, प्रयोजन. याच्यामध्ये काही नाही समजलं तरी तुम्ही विचारा, पण हे परत परत येणारच आहेत, कारण हे आपल्या तत्त्वज्ञानाचं बेस आहे. अभिधेय म्हणजे पद्धत, ज्या पद्धतीने आपल्याला आपलं ध्येय मिळवायचे. आपली पद्धत काय? भक्ती, म्हणून भक्ती आपलं अभिधेय आहे. प्रयोजन म्हणजे आपल्याला ही पद्धती करून काय प्राप्त करायचं आहे शेवटी. समजा एखाद्या मुलाला इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन पाहिजे, त्याच्यासाठी तो अभ्यास करतो आहे, त्याच्यासाठी प्रयोजन काय? इंजिनिअरिंग कॉलेजमधलं ॲडमिशन. तर आपण का भक्ती करतो आहे? भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी. तर ते आपलं प्रयोजन आहे. संबंध म्हणजे कृष्ण कोण आहेत, मी कोण आहे, माझा आणि कृष्णाचा काय संबंध आहे, शक्तीशी भगवंतांचा काय संबंध, या माहितीला संबंध ज्ञान म्हणायचं. तर या प्रभावाबद्दल आपण एक यांचं उदाहरण घेतलं, कुंभाराचं, की वैदिक ग्रंथांमध्ये 3 कारणं सांगितली जातात: उपादान कारण, निमित्त कारण आणि सहकारी कारण. उपादान कारण म्हणजे तो पदार्थ ज्याच्यापासून सगळं काही बनवलं जातं, त्याला आपण भौतिक पदार्थ पण म्हणू. जसं की मडक्यासाठी माती होती. तर या जगाच्या निर्मितीसाठी जो पदार्थ आहे, ज्याला आपण प्रधान किंवा महत्त्व म्हणूया, ते पण ॲक्च्युली भगवंतच आहेत. कारण ही बहिरंग शक्ती ही भगवंतांची शक्ती आहे, आणि शक्तिमान अभेद असं पण मानलं जातं. म्हणून माती पण भगवंतच आहेत, आणि निर्माण करणारे कुंभार पण भगवंतच आहेत. त्याच्यामध्ये कदाचित आपण कुंभाराला म्हणून महाविष्णू, ब्रह्माजी आणि इतर 13 विष्णूंना घेऊ शकतो, कारण तेच निर्मिती करतात. किंवा प्रजापतींना पण म्हणू शकतो कुंभार, कारण ते पुढच्या प्रजेला निर्माण करतात. परंतु मूळ कुंभार तर भगवंत आहेत, कारण त्यांच्याचपासून हे पुरुषावतार, गुणावतार आणि प्रजापतींची उत्पत्ती होते. म्हणून उपादान, निमित्त आणि सहकारी असं कुठलंही कारण जर म्हटलं तर भगवंतच आहेत. म्हणून भगवंत म्हणतात अहम सर्वस्य प्रभव. तर आज आपण हे पुढचे 3 श्लोक पूर्ण कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. श्लोक क्रमांक 9, अध्याय 10. आपण याला गाऊया. मच्चित्त मदगत प्राणा बोधयन्त परस्परं कथयन्तश्च मां नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. तर काही भक्त या श्लोकाला अभिधेय सांगतात. आता सांगा बरं, अभिधेय म्हणजे काय? अभिधेय म्हणजे काय आपण एवढं तर बघितलं ना. हां, तर अभिधेय आपला भक्ती आहे, बरोबर आहे. पण कसं लक्षात ठेवायचं की अभिधेय म्हणजे मार्ग. वेगळ्या दुसऱ्या लोकांसाठी, कोणासाठी ज्ञान असेल अभिधेय, कोणासाठी योग असेल, ध्येय प्राप्त करण्यासाठी जो मार्ग वापरला जातो त्याला अभिधेय म्हणायचं. एवढं लक्षात ठेवलं तर मग तुम्हाला कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. तर काही जण या श्लोकाला अभिधेयाचा श्लोक म्हणतात, म्हणजे इथे भक्तीचं वर्णन येईल. बघूया आपण कुठं काय वर्णन येतं का, भक्तीमध्ये करणाऱ्या क्रियांबद्दल काही सांगतात का. तर इथे भगवंत म्हणत आहेत की भक्त कसे असतात किंवा भक्त काय करतात. तर पहिला शब्द आहे मच्चित्ता. चित्त म्हणजे आपण कधी कधी चित ध्यानावर नाही असं म्हणतो, किंवा मनाला, हृदयाला किंवा आपल्या लक्षाला
एकाग्र करण्याच्या क्षमतेला, या सगळ्यांना कधी कधी आपण चित्त म्हणून वापर करतो. तर मच्चित्ता, तर हे जे माझे भक्त असतात त्यांचं चित्त जे आहे किंवा लक्ष जे आहे किंवा ध्यान जे आहे ते पूर्णपणे माझ्यावरती असतं किंवा त्यांचं मन माझ्यासाठी लोलूप असतं किंवा लोभी असतं. तर भौतिक जगतामध्ये लोभ हा चांगला गुण मानला जात नाही आहे, परंतु अध्यात्मामध्ये लोभ हा खूप महत्त्वाचा गुण आहे. कुठला लोभ? की कृष्णाची सेवा करण्याचा लोभ किंवा त्यांच्याबद्दल ऐकण्याचा, अधिक ऐकण्याचा लोभ, वैष्णवांची सेवा करण्याचा लोभ, श्रवण करण्याचा लोभ. म्हणजे तर एका ठिकाणी एक श्लोक येतो, लौल्यम अपि मूल्यम, की बाबा हे जे लोभ आहे त्याला लौल्यम हा शब्द आला आहे, की भक्तीमध्ये हा लौल्यम हा लोभ खूप खूप महत्त्वाचा आहे. आणि तुम्हाला जर कुठे हा लोभ मिळत असेल तर कितीही किंमत देऊन त्याला तुम्ही खरेदी करा, असा एक रूप गोस्वामीचा श्लोक आहे, पुढच्या वेळेस मी सांगेल. आणि रागानुगा भक्तीमध्ये जाण्यासाठी किंवा रागानुगा भक्तीची सुरुवात करण्यासाठी पण लोभ हेच महत्त्वाचं साधन आहे. आता आपण जी भक्ती करतो ती वैधी भक्ती आहे. बघा, भक्तीचे 3 प्रकार आहेत: साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेमभक्ती. याला तुम्ही स्तर पण म्हणू शकता किंवा प्रकार म्हटलं तर चांगलं राहील. तर जी साधना भक्ती आहे त्याला 2 प्रकारे करता येतं. एक वैधी साधना भक्ती आणि दुसरी आहे रागानुगा साधना भक्ती. तर वैधी साधना भक्ती म्हणजे काय? की शास्त्रात सांगितलेल्या नियमांच्या आधारे, जिथे शास्त्र सांगते की तुम्ही हे केलं पाहिजे, हे नाही केलं पाहिजे, कुठला उपवास केला पाहिजे किंवा कुठले पदार्थ नाही खाल्ले पाहिजे, काय ऐकावं काय नाही ऐकावं, काय पूजावं काय नाही पूजावं, असे जे नियम असतात त्या नियमाच्या साह्याने जी भक्ती केली जाते तिला म्हणतात वैधी साधना भक्ती. तर आपण करत आहोत ती भक्ती वैधी साधना भक्ती आहे. परंतु या वैधी साधना भक्तीने आपल्याला वृंदावन प्राप्त होणार नाही. सकल जगते करे मोरे वैधी भक्ती, सकल जगते करे मोरे वैधी भक्ती, वैधी भक्ती मत पायते नाही शक्ती. एक मिनिट, श्लोक शोधतो, मला काय माहिती डिस्कस करतानाच आठवत नाही. सकल जगते करे मोरी वैधी भक्ती व्रजभाव पायते नाही शक्ती. हां, जी आपण वैधी भक्ती, वैधी म्हणजे काय तुम्ही असं लक्षात ठेवा. वैधीचं विधान म्हणजे नियमांच्या साहाय्याने, शास्त्रीय नियमांच्या साहाय्याने केलेली भक्ती वैधी भक्ती आहे. परंतु वैधी भक्तीने वृंदावनातला भाव नाही मिळणार. सकल जगते करे मोरे वैधी भक्ती व्रजभाव पायते नाही शक्ती, हे चैतन्य चरितामृतमध्ये आधी लिहिलेमध्ये सांगितलं आहे. तर मग आपल्याला असा प्रश्न येईल की अरे आपण तर वैधी भक्ती करतो आहे, मग आपल्याला वृंदावनाचा भाव नाही मिळणार का? नाही मिळणार या वैधी भक्तीने. मग वृंदावनाचा भाव मिळवण्यासाठी काय करावं लागेल? तर रागानुगा भक्ती करावी लागते. वैधी भक्तीने व्यक्ती वैकुंठ प्राप्त करू शकतो किंवा ऐश्वर्य गोलोक पण प्राप्त करू शकतो. गोलोकमध्ये पण ऐश्वर्य गोलोक आणि माधुर्य गोलोक वेगळे विभाग आहेत, जास्त किचकट नको करायला. परंतु भगवंतांचा मित्र किंवा भगवंतांची यशोदा माईला मदत करणारी दाई किंवा नंद महाराजांचे मित्र किंवा गोपी, हा जो भाव आहे किंवा भगवंतांचा दास होणं, हे जे वृंदावनातले भाव आहेत, ज्या भावांमध्ये भगवंतांजवळची खूप निकटता आहे. वैकुंठामध्ये भगवंतांजवळ एवढी जास्त निकटता नाही आहे. वैकुंठामध्ये एक याचा भाव असतो, म्हणजे सन्मानाचा भाव असतो. राजा म्हणून भगवंतांची सेवा केली जाते. परंतु वृंदावनामध्ये मित्र, पुत्र किंवा प्रियकर या भावनेमध्ये त्यांच्याशी संबंध असतात. तो हा संबंध अधिक गाढा किंवा अधिक प्रेममय आहे. राजासोबत असं राजाच्या भावनेमध्ये एखाद्या व्यक्तीला आपण भेटतो, ऑफिसर म्हणून एखाद्या व्यक्तीला भेटतो, तर कदाचित प्रेम असेल पण तो भाव वेगळा असतो. परंतु तीच व्यक्ती जर आपला मुलगा असेल किंवा आपला नातेवाईक असेल किंवा आपला फ्रेंड असेल, तर त्या मैत्रीमध्ये, त्या प्रेमामध्ये आणि त्या राजासारख्या प्रेमामध्ये फरक आहे. तर वैधी भक्तीने मिळवणं शक्य नाही आहे, म्हणून रागानुगा भक्ती केली पाहिजे. तर रागानुगा भक्ती म्हणजे काय असतं? रागानुगा भक्ती म्हणजे वृंदावनामध्ये जे भगवंतांचे वेगवेगळे भक्त आहेत, जसे की यशोदा माता, नंद महाराज, त्यांचे सखा, गोपी,
यांना भगवंतांबद्दल राग आहे. राग म्हणजे अतिशय आसक्ती आहे. म्हणून हे जे त्यांचे पण दोन वर्ग आहे, संबंधानुगा आणि कामानुगा रागभक्ती. तर हे जे वृंदावनातले वेगवेगळे लोक आहेत, तर त्यांना आपला आदर्श समजून त्या भावनेमध्ये भगवंतांची सेवा करणे, याला म्हणतात रागानुगा भक्ती. तर जसं की समजा एखाद्या भक्ताची इच्छा आहे की मला भगवंताला पुत्र म्हणून प्रेम करायचे, तर तो नंद महाराज, यशोदामाई किंवा अशा मोठ्या वरिष्ठ गोपांच्या कार्याचं अनुसरण करेल किंवा त्याच्यावरती चिंतन करेल. किंवा कुणाला जर भगवंत प्रियकर म्हणून हवा असेल तर ते गोपीच्या भावनेचं किंवा त्यांच्या कार्याचं अनुसरण करतील. परंतु ही रागानुगा भक्तीमध्ये काय असतं की शास्त्राचं बंधन नसतं. शास्त्राचं बंधन नसतं म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते लोक शास्त्र पाळत नाहीत, कारण ही खूप मोठा गैरसमज आहे. वैदिक साधने भक्तीमध्ये काय, आपण सगळे नियमानुसार करतो. काय वाचायचं, काय नाही वाचायचं, भोगा वगैरे सगळं आपल्याकडे नुसते नियम आहेत. हे नाही करायचं, ते करायचं. रागानुगा भक्तीमध्ये काय असतं की नियम नसतात, परंतु त्या लोकांचा स्तर एवढा उच्च असतो की आपोआप त्यांच्या वागणुकीमध्ये सगळे नियमांचं पालन होतं. म्हणून रागानुगा भक्ती म्हणजे काहीच नियम नाही असा अर्थ नाही घ्यायचा. परंतु रागानुगा भक्तीमध्ये जाण्यासाठी सुरुवात करण्यासाठी कमीत कमी निष्ठेच्या स्तरावरती यावं लागतं. जसं आपण म्हणतो ना, आदौ श्रद्धा, नंतर साधुसंग, भजनक्रिया, अनर्थ निवृत्ती, निष्ठा, नंतर रुची, नंतर आसक्ती, नंतर भाव आणि नंतर प्रेम. तर हे एकदम सायंटिफिक आहे. कुठल्या स्तराला व्यक्ती कसा आहे, कसं ओळखायचं याचं पण वर्णन आहे. एक माधुर्य कादंबिनी म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये आपण कुठल्या स्टेजला आहोत हे समजतं. त्यांनी व्यवस्थित वर्णन केले की कुठल्या वेळी कोणते लक्षणं बघायला मिळतात. तर या वैदिक साधना भक्तीने वर्जभाव मिळवणं शक्य नाही. त्याच्यासाठी रागानुगा भक्ती करावी लागेल. परंतु मला रागानुगा भगवंतांचं ते प्रेम पाहिजे म्हणून डायरेक्ट रागानुगा भक्तीमध्ये एंट्री नाही होऊ शकत, कारण तिथे एंट्री होण्यासाठीच किंमत आहे निष्ठा. परंतु वैदिक साधने भक्तीमध्ये अशी काही किंमत नाही. आपण सगळ्यांना पकडून सत्संगाला घेऊन येतो, कोणी कसाही असला तरी. तसं रागानुगा भक्तीमध्ये कुणालाही नाही जाता येत. कमीत कमी निष्ठाच्या स्तरावर असला पाहिजे, म्हणजे पूर्ण अनर्थ नष्ट झाले पाहिजे, अनर्थ निवृत्ती. तर मग व्यक्ती रागानुगा भक्तीची सुरुवात करू शकतो. त्याच्या आधी जर असा प्रयत्न केला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. जसं की सहजिया लोक करतात. ते साडी घालतात, पायामध्ये घुंगरं घालतात आणि स्वतःला गोपी समजतात. परंतु हे एवढं सोपं नाही, हे खूप चुकीचं आहे. जसं की आता रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी किंवा आपले सगळे जे वरिष्ठ आचार्य आहेत, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, भक्तिविनोद ठाकूर, हे सगळे नित्य शरीरामध्ये ते स्त्रियाच आहेत. जसे की रूप गोस्वामी रूपमंजिरी, गोपाल भट्ट गोस्वामी गुणमंजिरी, लोकनाथ गोस्वामी मला वाटते मंजुलाली मंजिरी, भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर नयन मंजिरी, हे सगळ्या मंजिरी आहेत. परंतु इथे त्या पुरुष देहामध्ये आहेत. परंतु असं कुठेही वर्णन येणार नाही की रूप गोस्वामींनी किंवा गोपाल भट्ट गोस्वामींनी किंवा कुठल्या आचार्यांनी साडी घातली आणि पायामध्ये घुंगरं घातली, असं कुठंच वर्णन नाही आहे. तर ते या साधक देहाने, म्हणजे हे जे देह आहे, या देहाने इथल्या सर्व क्रिया करायच्या आणि सिद्ध देहामध्ये म्हणजे त्यांच्या चिंतनामध्ये ते भगवंतांची त्या रूपामध्ये सेवा करायची. तर आता हे मी तुम्हाला खूप पुढच्या गोष्टी सांगतो आहे, पण जस्ट लोभाबद्दल वर्णन आलं म्हणून हा विषय घेतला आम्ही. तर रागानुगा भक्तीसाठी ही एक पात्रता आहे की अतिशय लोभ असला पाहिजे भगवंतांबद्दल, त्यांना प्राप्तीचा, त्यांच्यावर प्रेम करण्याचा, त्यांच्याबद्दल ऐकण्याचा. आता लोभ म्हणजे तुम्हाला हा शब्द माहीत आहे, सामान्य जगात आपण म्हणतो ना, व्यक्ती खूप लोभी आहे. तो तिथे नकारात्मक शब्द आहे, पण ते त्याला सकारात्मक भावनेने बघता येतं. तर हे झालं रागानुगा भक्ती. तर कुठल्याही आचार्यांनी असं बाहेरून स्त्रियांसारखे कपडे वगैरे घातले नाही. परंतु तुम्ही जर वृंदावनमध्ये वगैरे गेले तर तुम्हाला आजही बरेच लोक मिळतील की जे पुरुष असून साडी घालतात, पायांमध्ये घुंगरं वगैरे घालतात. तर आपल्याला कोणाचा अपराध करायचा नाही, परंतु आचरण थोडंसं विचित्र असतं बऱ्याच लोकांचं, की वृंदावनामध्ये तिथे जाऊन ते प्रयत्न करतात आणि नंतर परत व्याभिचारामध्ये अडकतात.
म्हणून प्रभुपाद आणि भक्तिसिद्धांत ठाकूर पात्रता नसताना राधाकुंडमध्ये जाऊन राहण्यावरती खूप टीका करायची. कारण असे बरेचसे, आता ते विषय पण खूप घाण आहेत, नाव घ्यावं असं वाटत नाही. कारण असे बरेचसे लोक स्वतःला उच्च समजून राधाकुंडमध्ये ध्यान करायला गेले आणि तिथे ज्या विधवा स्त्रिया वगैरे यायच्या, आधीचं ते संस्कृती होती की विधवा स्त्रिया तिथे जाऊन भक्ती करायच्या, तर यांच्यासोबत त्यांचे नको असलेल्या गोष्टी पण झालेल्या आहे फार पूर्वीपासून. म्हणून सरस्वती ठाकूर, प्रभुपाद हे अशा लोकांवरती खूप टीका करतात, खूप म्हणजे खूपच, याला बिलकुल ते मान्यता देत नाहीत. म्हणून एका ठिकाणी तुम्ही या श्लोकामध्ये ऐकलं असेल, इंद्रियार्थान विमूढात्मा मिथ्याचारस उच्यते. या किंवा इतर त्याच्याच आजूबाजूच्या श्लोकामध्ये प्रभुपाद म्हणतात की लोकांनी मला खूप मोठा भक्त म्हणावा म्हणून कुठेतरी एका ठिकाणी जाऊन भजन करणे आणि सेवा न करणे हे खूप चुकीचं आहे. माहिती आहे की आपल्याला अल्टिमेट लेवलला तेच करायचं आहे, परंतु सध्या आपण त्या स्तरावरती नाही आहोत. आपण त्या स्तरावर नसताना त्या स्तराचं नक्कल करणं खूप धोकादायक होऊ शकतं. तर हां, मग आपल्याला असं वाटेल की इस्कॉनमध्ये आपण साधना भक्ती करतोय का रागनुगा भक्ती करतोय. तर बलराम शक्ती प्रभू बोलली की प्रभुपादांनी खूप छान पद्धतीने साधना भक्तीमध्येच काही रागानुगा भक्तीचे कार्य टाकलेले आहे, त्याच्यामुळे आपली प्रगती होईल. आणि मग असा प्रश्न येईल की मग मला कधी कळणार की मी सिद्धदेहामध्ये कोण आहे, कोणती मंजिरी आहे, किंवा माझी शाश्वत सेवा काय आहे. तर एकदा आता या राधाष्टमीला सनतकुमार प्रभूंनी क्लास दिला होता, तेव्हा ते सांगत होते की आता राधाष्टमीचा क्लास होता म्हणून राधाराणीबद्दल वर्णन होतं, आणि राधाराणीबद्दल वर्णन असल्यामुळे सखी कोण आहेत, सखींना मदत करणारे कोण आहेत, त्यांना मंजिरी म्हणतात, मंजिरी लोकांची काय सेवा असते, आपले आचार्य कोणती कोणती मंजिरी आहेत, हे सर्व वर्णन त्यांनी केलं. आणि नंतर प्रभूजींनी सांगितलं की एका भक्ताने प्रभुपादांना विचारलं होतं की प्रभुपाद माझा सिद्धदेह काय आहे, की मी शाश्वत स्वरूपामध्ये भगवंतांचं काय म्हणून सेवा करू. तर प्रभुपाद त्याच्यावरती खूप ओरडले. ते बोलले की आधी साधना भक्ती करून नामस्मरण करून हृदय शुद्ध झालं पाहिजे, त्याच्यासाठी प्रयत्न कर, डायरेक्ट जंप नको मारू. आणि जेव्हा तुझं हृदय शुद्ध होईल, तू त्याच्यासाठी पात्र होशील, तेव्हा मी स्वतः येऊन तुला सांगेल की तुझा नित्य सेवा काय आहे. तर ह्या तुम्हाला मी थोड्याशा एक्स्ट्रा गोष्टी सांगितल्या. तर जबरदस्ती आपण रागवनगा भक्तीमध्ये नाही जाऊ शकत. आणि आपण बघितलं की इव्हन ज्ञानयोगासाठी पण अशुद्ध हृदयाच्या व्यक्तीने ज्ञानयोगाचं आचरण केलं, संन्यास घेतला, तर त्याचं पतन होतं. इव्हन ज्ञानयोगामध्ये पण. तर रागानुगा भक्तीमध्ये जर व्यक्ती अशुद्ध हृदय घेऊन गेला तर किती मोठं नुकसान करेल. स्वतःला गोपी समजेल, स्वतःला कृष्ण समजेल, मग ते लोक रासलीला म्हणून काहीतरी गडबड करतात. तर हे असं होऊ शकतं. तर सध्या आपला भर असला पाहिजे की हृदय शुद्ध करायचे, अनर्थनिवृत्ती करायची, श्रवण कीर्तन वैष्णव सेवा करायची. आणि हळूहळू आपण जेव्हा प्रगती करू, जसं प्रभूजींनी सांगितलं किंवा प्रभुपादांनी सांगितलं की योग्य वेळी गुरु आपल्याला सांगतील की तुम्ही कोण आहात म्हणून. परंतु एक अशी पण पद्धत होती, त्याला सिद्धदेह प्रणाली म्हणतात. तर तिथे काही श्रेष्ठ भक्त त्यांच्या साधक शिष्यांना सांगायचे की तुमचा सिद्धदेह काय आहे. आता त्याच्याबद्दल मला फार जास्त डिटेल माहीत नाही, परंतु गोपाल गुरु गोस्वामी आणि ध्यानचंद्र गोस्वामी यांचे काही ग्रंथ आहेत याबद्दल. परंतु सरस्वती ठाकूरांनी प्रभुपादांनी आपल्याला डायरेक्ट जंप घ्यायला मनाई केलेली आहे, कारण आपलं ती पात्रता नाही आहे, खूप खूप मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणून सध्या आपण जशा पद्धतीनेच प्रगती करायची, परंतु हे पण माहिती असलं पाहिजे की आपल्याला एक स्तर असा पण आला पाहिजे की आपण अनर्थांपासून दूर होऊन समोर प्रगती करू, तेव्हा आपल्याला रागानुगा भक्ती मिळेल. पण अशी घाबरण्याची गरज नाही, अरे मग कधी होईल, काय होईल. बघा आता जसं की गौरांग प्रभू उदाहरण द्यायचे की समजा तुम्ही मुंबईवरून दिल्लीला चालले आणि तुम्ही ट्रेनमध्ये बसलेले आहात. आता ट्रेनमध्ये समजा तुम्ही बसले आणि तुम्ही चिंता करायला लागले कधी दिल्लीला पोहोचेल, कधी दिल्लीला पोहोचेल, आणि तुम्ही समजा एकदम मागच्या डब्यात आहात. तर तुम्ही धावत 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 डब्यातून एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जात इंजिनपर्यंत जरी आले तरी तुम्ही दिल्लीला आधी पोहोचणार आहात का? नाही. जेव्हा ती ट्रेन पोहोचेल तेव्हाच तुम्ही पोहोचणार. त्याच्यामुळे भक्ती करताना असं खूप जास्त टेन्शन घ्यायचं नाही
की अरे आणखीन हेच झालं नाही, आणखीन तेच झालं नाही, हा भाव निर्माण झाला नाही, ते नाही. आपण बरोबर मार्गात आहोत. परंतु कसा असतो, जो इनिशियली जो आपल्याला त्याला भौतिक भाषेत किक म्हणतात. किकला मराठीत काय म्हणतात माहीत नाही, की एक थोडासा मनावरचं सगळं वजन निघून गेल्यासारखं वाटणे किंवा सगळ्या भौतिक गोष्टी निरर्थक वाटणे, भक्ती किती श्रेष्ठ आहे हे कळणं, हा जो सुरुवातीचा जो भाव असतो त्याच्यामध्ये आपल्याला खूप आनंदाची अनुभूती होते. पण नंतर काय होतं की काही वर्षांनी मग आपल्याला असं वाटायला की अरे तेच तेच सांगतायत, तीच जगन्नाथ यात्रा, तीच दामोदर लीला, तेच जपा, तोच प्रसाद, सर्वत्र तेच आहे आणि माझी काही प्रगती होते की नाही होते. असं नाही, तेच तेच नाही आहे. त्या गोष्टींना वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघता येतं. तीच लीला वेगवेगळे व्यक्ती वेगळ्या स्तरावर समजतात. म्हणून जर आपली जर आतुरता असेल तर आपण वाचन केल्यावरती पण भगवंत काही गोष्टी आपल्याला हे करतील, उलगडून देतील. आणि इस्कॉनमध्ये अशी पण व्हरायटी आहे. राधा गोविंद महाराजांची सांगण्याची पद्धत वेगळी आहे, राधानाथ महाराजांची सांगण्याची पद्धत वेगळी आहे. खूप व्हरायटी आणि खूप ग्रंथ पण आहेत वाचण्याचे, त्याच्यामुळे त्याचं काही प्रॉब्लेम नाही आहे. तर जरी आपल्याला रागानुगा भक्तीत जायचं असलं आणि सध्या आपल्याला असं वाटतं आहे की माझी प्रगती होत नाही आहे, पण असं नाही आहे. याच्यासाठी गोपीनाथचंद्र प्रभूंनी एक उदाहरण दिलं होतं. आमच्या मेडिकल कॉलेजला जेव्हा ते एकदा क्लास घ्यायला आले होते 2009ला, एकदाच क्लास द्यायला आले होते. त्यांनी एक उदाहरण दिलं होतं विमानाचं. ते बोलले की जेव्हा तुम्ही विमानामध्ये बसता तर जेव्हा विमान उड्डाण घेत असतं, रनवेवरती धावत धावून जाऊन जेव्हा आकाशात झेप घेणार, त्यावेळी एक अनुभूती होते प्रवाशांना. काय म्हणते त्याला, आपल्याला आपल्याकडच्या भाषेमध्ये आपण गुदगुल्या म्हणू किंवा एक वेगळाच अनुभव असतो तो. आणि एकदा का विमान आकाशामध्ये गेलं आणि ते समोर प्रवास करायला लागलं, समजा इथून अमेरिकेला जायचं आहे, तर व्यक्तीला काही समजत नाही की आपण प्रवास करतो आहे की नाही करतो आहे. म्हणजे बसमध्ये किंवा ट्रेनमध्ये प्रवास करताना आपल्याला कळतं की ते गडगड आवाज येतो, टायरमुळं झाडं वगैरे फिरताना दिसतात, पण ती विमान तर ढगांच्या पण वर असतं. असं वाटतं की आपण एकाच ठिकाणी बसलो आहे चेअरमध्ये, पण त्याचा अर्थ असा होत नाही की तो व्यक्ती त्याच ठिकाणी बसला आहे. समजा एखादा व्यक्ती हे झाला, काय म्हणता येईल, इम्पेशंट झाला किंवा त्यानं धैर्य सोडलं की अरे केव्हापासून मी एकाच ठिकाणी बसतो आहे, काही समोर जात नाही, मला बाहेर उडी मारायची. तर बाहेर उडी मारलं थोडी तो पोहोचणार आहे. तर बऱ्या आपल्यापैकी बऱ्याचशा जणांची स्थिती आता अशी आहे की आपण सुरुवातीचं उडान घेतलं आहे त्यावेळेस आपल्याला खूप आनंदाची अनुभूती झाली, सगळं काही मिळालं असं वाटलं, पण कदाचित आता थोडासा ब्रेक लागल्यासारखा वाटतो आहे किंवा पहिल्यासारखा अनुभव होत नाही असं वाटतं आहे. परंतु आपण प्रगती करत नाही असं नाही आहे. याच्यासाठी तुम्ही विमानाचं उदाहरण लक्षात ठेवायचं की हे विमान उडतं आहे, याचा अर्थ तुम्ही कधी विमानानं प्रवास केला की माहीत नाही, मी 1-2 वेळा केला होता. हेलिकॉप्टरमध्ये पण केला. हेलिकॉप्टरमध्ये समजतं की आपण चाललो आहे, कारण त्याचे फार काही उंच नसतं. पण विमानमध्ये उडाल्यावरती थोड्या वेळेस असं वाटतं की आपण एका चेअरमध्ये बसलो आहे आणि ते लोक खूप जवळजवळ चेअर लावतात, बसपेक्षा पण अनकम्फर्टेबल असतं. तर काही जाणीवच होत नाही समोर जातो आहे आपण अशी. फक्त एखाद्या वेळेस काहीतरी वातावरण बिघडलं किंवा वादळ आलं तर मग थोडं विमानामध्ये गडबड होते. तर तसंच आपल्याला असं वाटू शकतं, परंतु धैर्य ठेवायचं की आपण या मार्गाला जर दररोज व्यवस्थितपणे 16 माळांचा जप करत आहोत, भगवंतांबद्दल श्रवण करत आहोत, वैष्णवांची सेवा करत आहोत, तर नक्कीच प्रगती होते. फक्त धैर्य सोडायचं नाही, कारण हा प्रवास खूप मोठा आहे. आपण अनंत जन्म हृदयाला अशुद्ध केलं आणि काही वर्षात आपल्याला अपेक्षा आहे की रागानुगा भक्ती मिळावी, असं कसं काय होईल? त्याला वेळ तर लागेल ना. भक्ती इतर मार्गापेक्षा फास्ट आहे, पण फास्ट आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की क्षणातच झालं पाहिजे. इतर लोक लाखो जन्मात करतील, ते कदाचित भक्तीमध्ये काही जन्मात होईल. तर तो विचार करण्याची गरज नाही आहे सध्या. तर हे सर्व मी तुम्हाला कशासाठी सांगितलं, मच्चित्तासाठी, की जेव्हा माझ्या भक्ताचं मन माझ्यासाठी लालची असतं. आता भगवंतांसाठी लालची म्हणजे काय, की तेच भगवंतांबद्दल जाणणं, माहिती करणं, श्रवण कीर्तन सेवा, हे सगळ्या गोष्टीसाठी मन लालची असलं पाहिजे. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाबा आपल्याकडून अपराध वगैरे होऊ नये. आणि असं खूप साधकांच्या जीवनामध्ये असं वेळ येते
की जेव्हा वाटतं की भक्ती तेच तेच आहे किंवा बोरिंग होतं आहे असं वाटू शकतं, तर तेव्हा वेगळ्या पद्धतीने काही करून बघायचं किंवा काहीतरी वैष्णवाकडून मार्गदर्शन घ्यायचं किंवा एखादी दुसरी गोष्ट जिच्यामध्ये आपल्याला साहजिक रुची आहे ती गोष्ट करून बघायची. कुणाला गाण्यामध्ये असते, कुणाला काही काय म्हणता येईल श्रवणामध्ये, कुणाला वाचण्यामध्ये. तर असा वेळ येतो, कारण प्रवास मोठा आहे, त्याच्यामुळे धैर्य ठेवून आपल्याला प्रवास करावा लागेल. याच्यासाठी काय जसं की कृष्णराज कविराज गोस्वामी चैतन्य चरितामृतमध्ये एक श्लोक सांगतात, दुर्गमे पथी मे अंधस्य स्खलत्पादगतेर्मुहुः स्वकृपा यष्टिदानेन संतः संतु अवलंबनम. दुर्गमे पथी मे अंधस्य, की माझा जो पथ आहे, जी माझा मार्ग आहे, ज्याच्यावरती मी प्रवास करतो, तो खूप दुर्गम भाग आहे. आपण म्हणतो ना दुर्गम भागातून प्रवास करणे. दुर्गम म्हणजे जे डोंगर दऱ्याचे वगैरे प्रदेश असतात त्याला आपण दुर्गम म्हणतो. दुर्गम अशा भागातून पटकन प्रवास नाही करता येत, पळत पळत डोंगर चढून परत खाली वर असं नाही करता, जसं की सपाट जमिनीवरती करता येत. नंतर दुसरी त्रुटी सांगतात कृष्णराज कविराज गोस्वामी, दुर्गमे पथी मे अंधस्य, आणि मी आंधळा पण आहे. ऑलरेडी मार्ग दुर्गम आहे, त्याच्या व्यक्तीमध्ये व्यक्ती आंधळा आहे, तर तो काय प्रवास करणार? तो प्रवास करतोय. आणखीन समस्या काय होते, स्खलत पाद गतेर महू, की माझे पाय घसरत आहेत. एकतर मार्ग दुर्गम आहे, वरतून तो आंधळा आहे, नंतर तो प्रयत्न करतो तर घसरतोय, नेहमी खाली पडतोय. मग अशा व्यक्तीला काय होप आहे की बाबा मी कधी ते माझ्या गंतव्यस्थानावरती जाईल? परंतु कृष्णराज कविराज गोस्वामी सांगतात की एकच आशा आहे, स्वकृपा यष्टिदानेन संतः संतु अवलंबनम. संतांनी म्हणजे भक्तांनी जर त्यांची कृपेने त्यांची काठी दिली, समजा तर एखादा व्यक्ती अंध आहे आणि प्रवास दुर्गम आहे, परंतु त्यांच्यासोबत एखादा एकदम सक्षम व्यक्ती आहे, त्याला सर्व मार्ग माहीत आहे, आणि त्याने सांगितले की फक्त माझ्या काठीला पकड, तर मग प्रवास सोपा होतो, कारण आपल्याला फक्त त्यांच्या मागे मागे चालायचं आहे. तर अशा वेळी आपण वैष्णवांची मदत घेऊ शकतो म्हणजे घ्यायला पाहिजे. तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या तर राधा गोपीनाथमध्ये तर खूप ऐश्वर्य आहे, की खूप काय म्हणता येईल एक्सपर्ट भक्त आहेत, ज्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन मिळू शकतं. तर हे मच्चित्ता या शब्दाबद्दल मी तुम्हाला भरपूर काही सांगितलं. याच्यातलं काही नाही समजलं तर काही हरकत नाही आहे, पण कधी तुम्हाला हे कुठे ऐकायला बघायला मिळेल म्हणून मी सांगितलं. तर इथे अभिधेयबद्दल वर्णन करतायत भगवंत. मागच्या श्लोकामध्ये चतुश्लोकीमधला पहिला श्लोक बघितला आपण. एका दृष्टिकोनातून त्या 8व्या श्लोकाला आपण संबंध ज्ञान म्हणू शकतो, कारण सर्व काही भगवंतांपासून उत्पत्ती होती, या प्रकारचा ते श्लोक आहे. या श्लोकामध्ये साधक काय करतो, काय करण्याच्या पद्धतीला आपण अभिधेय म्हणतो, तर म्हणून या श्लोकाला आपण अभिधेय ज्ञान म्हणू शकतो. तर पहिला शब्द आहे मच्चित्ता, की अशा साधकाचं मन माझ्यासाठी लोलूप असतं. आपण म्हणतो ना लोभी असतं. यालाच बलदेव विद्याभूषणनं सांगितलं की लोभीचा काय अर्थ घ्यायचं, की भगवंतांच्या स्मरणामध्ये मग्न असतं मन, साधकाचं मन. आणि मदगत प्राणा दुसरं त्याची वैशिष्ट्य. मदगत प्राणा म्हणजे काय, की पूर्णपणे तो व्यक्ती म्हणजे तो साधक जो आहे भगवंतांशिवाय आपलं जीवन काय म्हणता येईल निर्वाहच करू शकत नाही, किंवा आपला प्राणाला धारणच करू शकत नाही. तर हे समजावण्यासाठी दोन आचार्यांनी वेगवेगळे उदाहरणं दिले. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात, जसं की सामान्य माणसाला जीव धारण करण्यासाठी अन्नाची गरज असते. समजा आपण अन्नत्याग केला तर किती दिवस आपण जीव धारण करू? समजा खूपच जास्त कॅपॅसिटी असेल 7-10 किंवा 15 दिवस करेल कुणी, मॅक्सिमम करत असेल तरी. परंतु त्याच्यानंतर अन्न घ्यावंच लागणार. अन्न नाही घेतलं तर आपण काय म्हणता येईल प्राणाला धारण नाही करू शकत, कारण आपण अन्नपरा आहोत. कदाचित तुम्ही हे शब्द ऐकले की माहीत नाही. अन्नमय कोश, नंतर ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश, असे वेगवेगळे प्राणमय कोश, असे कोश आहेत. कोश म्हणजे व्यक्तीच्या वाढीमध्ये येणारे वेगवेगळे स्तर. तर याच्यापैकी अन्नमय कोश जो आहे म्हणजे चेतना असं म्हणू शकतो आपण. तर जे लहान मुलांचा स्तर असतो, लहान मुलं म्हणजे ते एकदम बाळ असतात ना पहिले 2-3 वर्षापर्यंत, त्यांना अन्नमय कोशामध्ये म्हटलं जातं. अन्नमय कोश म्हणजे काय, की त्यांच्या दृष्टिकोनातून संपूर्ण दुनिया ही खाद्यपदार्थच आहे.
तर तुम्ही बघा लहान मुलांना की ते काहीच बघत नाहीत एखादी गोष्ट चांगली आहे की खराब आहे. चप्पल जरी असली समोर ठेवलेली त्याला पण ते तोंडामध्येच टाकतात, किंवा एखादं काही घातक पदार्थ जरी असेल तरी त्याला ते पकडून तोंडामध्येच टाकतात. कारण त्यांच्यासाठी पूर्ण जग म्हणजे एक खाद्यपदार्थ आहे. कारण ते अन्नमय कोशात आहे, त्यांना सगळीकडे अन्नच दिसतं. त्यांची चेतना फक्त अन्नापर्यंत आहे. नंतर जसा व्यक्ती वाढायला लागतो मग प्राणमय कोश, ज्ञानमय कोश, विज्ञानमय कोश. विज्ञानमय कोश म्हणजे आध्यात्मिक प्रगतीसाठी त्याची चेतना विकसित होते. असं कोशांमध्ये तो प्रवास करतो. कोशा म्हणजे तुम्ही चेतनेचा स्तर असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर इथं जो हा मदगत प्राण आहे, मदगत प्राणामध्ये सांगतात की जसं सामान्य व्यक्ती अन्ना वाचून आपल्या शरीराला धारण करू शकत नाही, कारण तो अन्नगत प्राण नर असतो. आपल्या सर्वांचाच अनुभव आहे ना, प्रसाद नाही घेतलं तर आपण कसं काही शरीराला प्राणाला धारण करणार. तर अशीच, आणि दुसरं एक उदाहरण दिले बलदेव विद्याभूषणनी, जेव्हा एखाद्या मास्याला पाण्यातून बाहेर काढलं जातं तेव्हा त्याची जी स्थिती होते ती स्थिती होणे म्हणजे मदगत प्राणा. समजा आता आपण त्या स्तरावरती सध्या तरी नाही आहोत, पण समजा जो भक्त आहे मदगत प्राणाच्या स्तरावर, त्याला काय होईल की जस्ट तुम्ही गेस करू शकता की त्याच्यासाठी पाण्यातून बाहेर काढणं म्हणजे काय, किंवा त्याला अन्न न मिळणं म्हणजे काय, याचा भक्तीमध्ये काय अर्थ घेता येईल तुम्ही सांगू शकता की मदगत प्राणाचा, की बाबा या भक्तामध्ये मदगत प्राणाचं बघायला मिळतंय लक्षण. ओके, भक्तीपासून दूर करणे. आणखीन गेस करायचं, तुम्हाला गेस करायचं. मी तुम्हाला काय बोललो की विश्वनाथ ठाकूर म्हणतात की जेवण नाही मिळाल्यावर जशी सामान्य लोकांची स्थिती होते तशी माझ्या भक्तांची स्थिती होते. आणि बलदेव विद्याभूषण म्हणतात की जसं पाण्यातून मासा बाहेर काढल्यावरती एकदम तो कासावीस होतो किंवा तड पडतो, तशी माझ्या भक्तांची स्थिती होते. तर याला आपण कसं समजायचं भक्तीमध्ये? तर ठीक आहे, तुम्ही गेस करत नाही तर मी सांगतो की समजा एखाद्या यस माताजी काय म्हणताय? हां हां, तर तुम्ही एक कारण सांगितलं आहे, तर म्हणजे एक ॲस्पेक्ट सांगितला. तर इतर पण गोष्टी जशा की समजा जयश्री यस माताजी, मीराबाईचं परफेक्ट उदाहरण आहे, परफेक्ट उदाहरण मीराबाईचं. तुम्ही व्यक्ती सांगितला, मी हे म्हणतो की क्रिया सांगा, क्रिया. तर संगीता माताजींनी पण बरोबर सांगले, तुम्ही तर एकदम व्यवस्थित उदाहरण दिले, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायला तुम्हाला सोपं जाईल, मीराबाई आणि. तर मतगत प्राणा म्हणजे जसं की अन्नापासून एखाद्या सामान्य व्यक्तीला दूर केलं तर तो कसा कासावीस होतो, किंवा पाण्यापासून मासेला दूर केलं तर मासा कसा तडपडतो, तसंच भक्त मतगत प्राणा म्हणजे काय की समजा त्याला भगवंतांची भक्ती करायला संधी मिळत नाही आहे, किंवा भगवंतांचं श्रवण करायला संधी मिळत नाही आहे, किंवा भक्तांचा संग करायला मिळत नाही आहे, किंवा भगवंतांचा प्रसाद घ्यायला मिळत नाही आहे. तर अशा वेळेस त्या भक्ताची स्थिती, जर एखादा भक्त खरंच प्रगत असेल तर अशी एकदम या पाण्याविना माशासारखी स्थिती होऊन जाते. त्याला म्हणतात मदगत प्राणा. कारण आपल्यासाठी पाणी म्हणजे काय? श्रवण, कीर्तन, प्रसाद, वैष्णवांचा संग, वैष्णवांची सेवा किंवा यात्रा, हेच आपल्यासाठी भक्तीचं पाणी आहे ना. तर याचं जसा माशाला पाण्यातून बाहेर काढलं तडपडतो, तसंच आपल्याला समजा एखादा भक्त मदगत प्राणा असेल, त्याला या गोष्टीपासून दूर गेल्यावरती तो कासावीस होतो किंवा व्हायला पाहिजे, जर खरंच त्या स्तरावरती असेल तर. तर भगवंत काय म्हणतात? मच्चित्ता मदगत प्राणा, अशी माझ्या भक्तांची स्थिती असते. त्यांचं मन माझ्यासाठी एकदम लोभी असतं, पूर्णपणे माझ्यावरती निर्भर असतात, माझ्या वाचून त्यांची स्थिती पाण्याविना माशासारखी होते. आणि मग असे भक्त काय करतात? एकमेकांना भेटल्यावरती काय भांडण करतात की काय करतात? तर बोधयंत परस्परम, तर एकमेकांशी भेटल्यावरती ते माझ्याबद्दल श्रवण करतात. आपण तुम्हाला
परस्परम तर हा शब्द मराठीत आहे, तुम्हाला माहीत असेल. परस्पर म्हणजे एकमेकांमध्ये. तर बोधयंत म्हणजे बोध पण मराठीमध्ये शब्द आहे. बोध होणे किंवा जाणणे. तर हे भक्त जेव्हा एकमेकांना मिळतात तेव्हा माझ्याबद्दल श्रवण करतात. बोधयंत परस्परम, परस्परममध्ये एकमेकांमध्ये. कथयंतश्च माम नित्यम, आणि माझ्याबद्दल बोलतात किंवा माझ्याबद्दल गायन करतात. बेसिकली काय माहिती आहे का, की भगवंतांचा सत्संग करणे, त्यांची लीला बोलणे, त्यांची लीला ऐकणे, प्रसाद घेणं, हेच आहे बेसिक. तर माझ्याबद्दल ते ऐकतात, माझ्याबद्दल ते बोलतात, आणि मग यामुळं काय होतं त्यांच्या जीवनामध्ये, नित्यम तुष्यंतीच रमंतीच, या क्रियामुळे त्यांना नेहमी एक हृदयामध्ये आनंदाची आणि समाधानाची अनुभूती होते. तर हे झालं भक्तीचं वर्णन. नंतर भक्तीचं वर्णन म्हणजे काय बघितलं आपण, की मन भगवंतांसाठी लोभी आहे, भगवंतांना वाचून प्राण धारण करायला कठीण होतं. एकमेकांशी भेटल्यावरती भगवंतांबद्दल श्रवण करतात, भगवंतांबद्दल चर्चा करतात. या श्रवणातून, या चर्चेतून, या भक्तीच्या इतर कार्यातून त्यांना हृदयामध्ये समाधानाची आणि आनंदाची अनुभूती होते. तर तात्पर्यामध्ये एका ठिकाणी प्रभुपाद सांगतात की आम्हाला काही लोक विचारतात की बाबा भक्तीमध्ये तुम्हाला काही हे जसं की आपण बघतो ना, की जे आपण भक्त आहोत, आपण पिक्चर वगैरे बघायला जात नाही किंवा बाहेरच्या लोकांसाठी ज्या टाईमपास गोष्टी करत नाही, किंवा जेवणामध्ये पण आपले काही नियम आहेत. तर काही लोकांना वाटतं की अरे मग भक्ताच्या जीवनामध्ये काय आनंदच नाही आहे. जसं की एकदा प्रभुपादांना एका रिपोर्टरने विचारलं होतं की तुमच्या कृष्णा कॉन्शियसनेस आंदोलनामध्ये काही रिक्रिएशन नाही आहे का? रिक्रिएशन म्हणजे मनोरंजनासाठी काही सुविधा नाही आहे का? प्रभुपाद बोलले आमची पूर्ण भक्तीच रिक्रिएशन आहे, यातली प्रत्येक गोष्ट मनोरंजनाची आहे. आता डान्स करताना व्यक्ती दुःखी असू शकतो, एखादा व्यक्ती दुःखी आहे तरी नाचतो, असं होतं का? शक्यच नाही. खूप दुःखी आहे तरी पण चांगले चांगले पदार्थ मागून खातो, शक्य आहे का? किंवा दुःखी आहे आणि एखाद्याचा शृंगार बघतोय भगवंतांचा, हे पण शक्य नाही. याच्यामध्ये भक्तीमध्ये जी पण गोष्ट करतोय आपण ते सगळं मनोरंजन म्हणण्यापेक्षा रिक्रिएशन किंवा मनाला आनंद देणाऱ्याच गोष्टी आहेत. म्हणून भौतिकवादी लोकांना हे समजत नाही की हे लोक बाकीच्या भौतिक गोष्टीमध्ये का बरं ध्यान देत नाहीत, का पिक्चर बघत नाहीत, जसं की किंवा कॉलेजेस वगैरेमध्ये पण का यांना गर्लफ्रेंड नाही, का बॉयफ्रेंड नाही आहे, हे भौतिकवादी लोकांना समजणं फार फार कठीण आहे. कारण त्यांना त्या शारीरिक स्तराच्या वरती पण आनंद आहे, यासाठी त्यांचं डोकं तिथपर्यंत चालतच नाही आहे. म्हणून मला वाटतं प्रभुपादांनी एका ठिकाणी कुठेतरी सांगितले की बाहेरच्या लोकांना समजत नाही, कुठे ती गोळ मला वाटते आचार्यांच्या टिप्पणीत आहे. प्रभुपादांनी फक्त शेवटची ती ओळ लिहिली वाटतं की म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेतील साक्षात्कारी व्यक्ती अशा दीर्घ कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. तर ठीक आहे, कुठल्या आचार्यांच्या टिप्पणीमध्ये सांगितलं ते आपण बघूया. हां, तर हा झाला श्लोक. त्यांचं चित्त कसं आहे, मतगत प्राणा म्हणजे काय, एकमेकांशी भेटल्यावरती काय करतात, आणि त्यांच्यामुळे त्यांच्या जीवनात काय होतं. पण असा पण विचार नाही करायचा की तुम्ही समजा श्रवण कीर्तन सर्व काही करताय, पण तुम्हाला आता थोडंसं पहिल्यासारखा आनंद वाटत नाही. तर असं येतो, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी वेळ येते. परंतु विचार करायचा की आपण विमानामध्ये प्रवासात आहोत, बाहेर नाही उडी मारायची. भक्ती सोडून थोडी आनंद मिळणार आहे. या भौतिक जगामध्ये सगळीकडे तर दुःखच आहे. एकच सुटकीचा मार्ग भक्ती आहे, त्याला पण जर आपण सोडून गेलो तर मग काय म्हणता येईल, काय चान्सेस आहे की आपल्याला आनंद मिळेल. पण ठीक आहे, असा वेळ जरी आला तरी ते म्हणतात ना, श्रद्धा आणि सबुरी, तसं. हां, तर माझ्याबद्दल ते बोलतात, माझ्याबद्दल श्रवण करतात. अशा प्रकारे या भक्तीने भक्त समाधानी आणि संतुष्ट होतात. तर हे एकमेकांना सांगणे, श्रवण करणे, बोलणे,
हे भक्तीचे अंग आहेत ना. जसे प्रल्हाद महाराज बोलले होते, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम, म्हणून या श्लोकाला अभिधेयाचा श्लोक म्हणतात. अभिधेय म्हणजे आपलं ध्येय प्राप्त करण्यासाठी जो मार्ग, जी पद्धत आहे, त्याला अभिधेय म्हणायचं. या श्लोकाला अभिधेय का म्हणतोय आपण? कारण या श्लोकामध्ये श्रवण कीर्तनाचं वर्णन आहे आणि त्या श्रवण कीर्तनाच्या साहाय्याने समाधानाची संतुष्टी होते. म्हणजे श्रवण कीर्तन ही भक्ती आहे, म्हणून या श्लोकाला आपण अभिधेयाचा श्लोक म्हणतोय किंवा अभिधेय तत्व असा पण एक शब्द वापरला जातो. म्हणून हा श्लोक अभिधेयाचा आहे. जसं संबंध अभिधेय प्रयोजन म्हटलं, तुम्हाला जर कधी वाटलं की का बरं याला अभिधेय म्हणायचं, तर हे लक्षात ठेवा. हां, तर हे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर त्यांच्या तात्पर्यात सांगतात की भक्तीचं हेच तर गुपित आहे, की भौतिकवादी लोकांना हे समजत नाही की बाहेरच्या भौतिक गोष्टींवरती निर्भर न होता या भक्तांना मनामध्ये कुठून आनंद बरा मिळतो. जसे की लोकांना आनंदाची व्याख्या काय आहे, की व्हिडिओ गेम खेळणे किंवा मूव्ही बघायला जाणे किंवा काहीतरी पदार्थ बाहेर जाऊन खाणे किंवा वेगळ्या ठिकाणी काय म्हणतात त्याला, टुरिझम करणे. तर लोकांना असं बाहेरून काही स्टिम्युलेशन झाल्याशिवाय आनंद वाटतच नाही. परंतु भक्त समजा एका ठिकाणी जरी बसला आणि भगवंतांचं नाम जप करतोय किंवा त्यांच्या लीलेंचे क्लास आहे, तरी तिथे त्याचं मन समाधानी होतं. हे बाहेरच्या लोकांना समजणं शक्यच नाही. जसं आपण म्हणतो ना, या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यशां जागृतीनी भूतानी सा निशा पश्यतो मुने. की याचे बरेच अर्थ आहेत, पण एक अर्थ असा आहे की दोघांचे मार्ग एकदम वेगळे असतात. भौतिकवादी व्यक्तीला समजत नाही की भौतिकवादी व्यक्तीला आध्यात्मिक गोष्टीत रुची येत नाही आणि भक्तांना त्या भौतिक गोष्टीत रुची येत नाही. आणि त्या लोकांना समजत नाही की यांना हे सगळं आपल्या या नेहमीच्या शब्दात मौज मजा न करता कसं काय हे जीवन काढतायत, असे बऱ्याचशा लोकांना वाटतं. तर परंतु शारीरिक स्तरावरच्या आनंदापेक्षा हा आंतरिक आनंद खूप मोठा आहे. तर हे समजण्यासाठी वेळ, जसं की मला पण सुरुवातीला इस्कॉनमध्ये आल्यावरती असं वाटायचं की अरे यांच्यामध्ये तर खूप रिस्ट्रिक्शन आहेत, हे नाही करायचं, ते नाही करायचं. बाकीचे फ्रेंड्स किती खेळत आहेत किंवा मूवीला जात आहेत किंवा बीचवरती जात आहेत. तर मला पण असं सुरुवातीला वाटायचं. पण आता मी म्हणत नाही मी खूप प्रगत झालो आहे वगैरे, पण आता मला तसं नाही वाटत की त्या गोष्टी केल्याच पाहिजे किंवा मी मूवी बघितलीच पाहिजे किंवा बीचवरती गेलंच पाहिजे. एक व्यक्ती मला बोलला होता की तुम्हाला ब्रह्मचारी आश्रम असं कोंडल्यासारखं वाटत नाही का? मी म्हटलं का बरं? तर तो बोलला की काय तुम्ही आमच्यासारखं बिनधास्त कुठेही फिरू शकत नाही, पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. मी म्हटलं मला इच्छाच नाही इकडे तिकडे फिरण्याची. एका ठिकाणी बसूनच जर मन आनंदी असेल तर कशाला इकडे तिकडे फिरत बसायचं कुत्र्यासारखं. तर हे भौतिकवादी लोकांना समजत नाही. तरी मी तुम्हाला एक दुसरा पॉईंट सांगतो. याचा अर्थ असा नाही की आपण नैसर्गिक आनंदाचा अनुभव घेऊ नये, असं नाही आहे. आपण पण नदीच्या किनाऱ्यावरती जाणं किंवा नैसर्गिक ठिकाणी जाणं याच्याबद्दल आपल्याला काही हे नाही आहे, म्हणजे काय म्हणता येईल, निर्बंध नाही आहे की भक्तांनी ह्या गोष्टी केल्याच नाही पाहिजे किंवा स्वादिष्ट पदार्थ न खाणे, असं नाही आहे. ह्या पण आपण गोष्टी करू शकतो, पण आपला दृष्टिकोन वेगळा असतो. फक्त ज्या काही निषिद्ध गोष्टी आहेत त्या, जसं की आता समजा नरसिम्हा मूव्ही आला होता, तर आपण सगळे फिल्म थिएटरमध्ये गेलो होतो. तर थिएटरमध्ये भक्त कुठे जाणार, परंतु आपलं तिथं जाण्याचा तो उद्देश वेगळा होता, म्हणून थिएटरमध्ये जायला काही प्रॉब्लेम नाही जर असं काही आध्यात्मिक असेल तर. आणि इतरही भौतिकदृष्ट्या एकदम जास्त सक्ती स्वतःवर पण करायची नाही आणि दुसऱ्यावरती पण करायची नाही. हळूहळू प्रगती करायची. स्वतःवर सक्ती केली तर चालेल, पण सोबतच्या व्यक्तीवर नाही करायचं. समजा पती आहे तर पत्नीवरती किंवा पत्नी आहे तर पतीवरती. मी हे खात नाही म्हणून तुम्हाला देणारच नाही किंवा मी हे खातो म्हणून तुम्हाला हे खाल्लंच पाहिजे, असं नाही. प्रत्येकाला वेळ लागतो, त्याच्यामुळे थोडं सांभाळून राहिलं पाहिजे. समजा मुलांना इच्छा आहे पाणीपुरी खाण्याची, तर एकतर तुम्ही घरी बनवून द्या किंवा अशा ठिकाणी घेऊन जा की तिथे त्यांना व्यवस्थित मिळेल. पाणीपुरी खायची नाही असं म्हणून किंवा केक खायचा नाही, लहान मुलांना केक आवडतो, तर असं नाही की आपण या पदार्थांचा, या ठिकाणांचा, प्रवासाचा आनंद घ्यायचा नाही, असं नाही आहे. आपणही त्या गोष्टी करू शकतो, परंतु आपला भाव वेगळा असतो. आणि अशी ही व्यक्ती जशी जशी प्रगती करत जाईल
तसं त्याला आतूनच आनंदाची अनुभूती होईल. मला माहिती आहे की तुम्हाला वाटत असेल की आपण तर त्या स्तरावरती नाही, असं नाही आहे. कारण जर तुम्हाला आतून आनंद मिळालाच नसता तर तुम्ही इतके वर्ष किंवा इतके महिने भक्ती केलीच नसती. समजा एखाद्या व्यक्तीला दगड फोडायला लावलं 2-3 वर्ष, तर तो 2-3 वर्षानंतर पण दगड फोडतो, याचा अर्थ त्याला ते जमले काम. परंतु आपल्याला जर दगड फोडायला सांगितलं तर आपण 2 दिवसातच सोडून देऊ. तशीच आपण भक्ती 2-3 वर्षे काही महिने करतो, याचा अर्थ त्याच्यातून आपल्याला काहीतरी मिळतं आहे. जरी आपल्याला त्या एकदम तुकाराम महाराजांच्या लेवलसारखं मिळत नसेल किंवा प्रभुपादांच्या लेवलसारखं नसेल, परंतु काहीच मिळत नाही असं नाही आहे. जर काहीच मिळालं नसतं, बर्डन वाटलं असतं, तर आपण केव्हा सोडून गेला असतो. जसं की बऱ्याचशा गोष्टी लोक सोडून देतात नाही आवडलं की. तर तसं नाही आहे, या स्टेजला पण आपल्याला आनंदाची अनुभूती होते. पण हे थोडंसं तुम्ही व्यापक दृष्टिकोन ठेवा. एकदम संकुचित म्हणण्यापेक्षा कमीत कमी दुसऱ्याला तरी जास्त टॉर्चर करू नका, आणि स्वतःही नैसर्गिक गोष्टी वगैरे बघायला काही हरकत नाही. तर हे झालं आचार्यांचा तात्पर्य. तर हे बऱ्याच ठिकाणी हे उदाहरण दिलं तुम्हाला. मी सांगतो प्रभुपादांनी पण दिले की 374 शेवटची ओळ तात्पर्यातली, म्हणून ज्याप्रमाणे युवक युवती एकमेकांच्या सहवासात आनंद प्राप्त करीत असतात, त्याचप्रमाणे कृष्ण भावनेतील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्यकथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. रूप गोस्वामी पण एका ठिकाणी हीच संकल्पना वापरतात. युवतीनाम यथा युनो युनमचा युवतीम तथा मनोतद अभिरते तत्र, असा एक श्लोक आहे. एक वेळ मला आठवत नाही, की जसं की बाबा एखादा युवक आहे, त्याला युवतीच्या म्हणजे त्याच्या प्रेयसीच्या सहवासामध्ये सोबत असताना, किंवा एखाद्या मुलीला तिच्या प्रियकराच्या सहवासात किंवा सोबत असताना जो आनंदाचा अनुभव होतो. आता खास करून ज्यांचं नवीन प्रेम असतं, आता प्रेम होऊन लग्न झाल्यावर भांडणं करतात, मारामाऱ्या करतात, ती वेगळी गोष्ट आहे. पण सुरुवातीला तुम्ही पण बघितलं असेल, मी पण कॉलेजमध्ये बरेचसे माझे फ्रेंड बघितले की ते थोडेसे वेगळ्याच जगात वाटतात. रात्रभर जागणार, किंवा काहीतरी छोट्या गोष्टी विचारत बसणार, ज्याला आपल्याला एकदम काय म्हणता येईल इलॉजिकल वाटतं, पण त्यांच्यासाठी ते इलॉजिकल नसतं. त्यांना त्याच्यामध्येच आनंद मिळतो. केवळ त्या व्यक्तीला बघितलं तरी, किंवा त्या व्यक्तीची एखादी गोष्ट जरी मिळाली तरी. असे गाणे पण आहेत भरपूर, तिकडे मी जाणार नाही. तर तो भौतिक स्तरावरचा एकदम अतिउच्च आनंदाचा अनुभव आहे. कारण हे आकर्षण खूप मोठं आहे ना स्त्री पुरुषाचं. तर त्याची तुलना करतायत. त्याचप्रमाणे कृष्ण भावनेतील साक्षात्कारी व्यक्ती अशा दिव्य कथनांचे श्रवण करण्यामध्ये आनंद प्राप्त करतात. जर समजा तुमच्यापैकी कधी कोणी प्रेम केलं असेल, तर तुम्ही हा निकष लावू शकता की मला माझ्या प्रेयसीच्या किंवा प्रियकराच्या सोबत सुरुवातीला जेव्हा भेटायचो तेव्हा कसा अनुभव होता, तसा अनुभव मला कथा ऐकताना, जपा करताना किंवा शास्त्र वाचताना होतो का. ज्या दिवशी वाटलं हो होतो, तर तेव्हा समजायचं की आपली खूप प्रगती झालेली आहे. तर रूप गोस्वामी पण याचंच वर्णन देतात की कधी समजायचं की आपण प्रगती केली, की जसं बाबा त्यांना एकमेकांच्या सहवासामध्ये आनंद मिळतो, तसा आनंद आपल्याला भक्तीमध्ये मिळेल का. कारण भौतिक स्तरामध्ये तोच आनंद सर्वोच्च आहे ना. प्रभुपाद काय सांगतात की इथे शुद्ध भक्तांचे काही निकष सांगितलेले आहेत, ते भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये असतात. तर मच्चित्त आता प्रभुपादांनी सांगितले की त्यांचे मन भगवंतांच्या चरणापासून चरण कमलावरून कधीच ढळू शकत नाही. ज्याला आपण मच्चित्ताला म्हटलं की भगवंतांच्या श्रवण कीर्तनामध्ये मग्न असणे किंवा भगवंतांसाठी मन लोभी असणे, त्यालाच प्रभुपादांनी काय सांगितलं आहे, मच्चित्तामध्ये माझ्यामध्ये चित्त परायण झालेले किंवा त्यांचे मन श्रीकृष्णांच्या चरणकमलावरून कधीच ढळू शकत नाही. चरणकमलावरून ढळू शकत नाही म्हणजे फक्त भगवंतांचे पायच नाही, तर हे एक सांगण्यासाठी असं उदाहरण दिलं जातं. चरणकमलावरून ढळू शकत नाही म्हणजे भगवंतांच्या कथांमधून, त्यांच्या प्रसादामधून किंवा त्यांच्या वैष्णवांच्या संघामधून त्यांचं मन ढळत नाही, हा असा त्याचा अर्थ आहे. नंतर त्यांची चर्चा काय असतात, ते केवळ दिव्य विषयाविषयीच चर्चा करतात. तर तुम्ही बघा, आता जे लोक ज्या क्षेत्रात आहेत तशीच चर्चा करतात. जसं की समजा मी जेव्हा लहान होतो, तर मला वाटतं कॉलेजमध्ये 11वी-12वीला असताना माझे बरेचसे बॅचमेट बाईक आणि कारबद्दल खूप चर्चा करायची.
की अरे या बाईकचा असा आवाज आहे, या कारचं हे इंजिन आहे, HP आहे. तर त्यांच्या त्याच चर्चा, कारण त्यांना त्याच्यामध्ये आवड होती. आणि एखादा दुसरा व्यक्ती असेल त्याला जो विषय आवडतो त्याच्याबद्दल बोलणार. तसं वैष्णवांकडून अपेक्षा आहे की एकमेकांना भेटल्यावर भगवंतांबद्दल काहीतरी श्रवण किंवा काहीतरी चर्चा केली पाहिजे. म्हणून समजा आपण कधी एकमेकांच्या घरी प्रसाद घ्यायला बोलवतो, खास करून साधूंना किंवा एखाद्या प्रभूजींना. तर तिथे गेल्यावरती काय फक्त जाऊन जेवण खायचं आणि यायचं, जेवण म्हणजे ते प्रसादच आहे, काही हरकत नाही, पण भगवंतांबद्दल चर्चा झाली पाहिजे, थोडंसं कीर्तन झालं पाहिजे. तर ती दिव्य संग होईल. नाहीतर भौतिकवादी लोक पण एकमेकाकडे जेवायला जातात. पण हे आवश्यक आहे, कारण आपण म्हणतो ना, ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती भुंक्ते भोजेते चैव षड्विधा प्रतिलक्षणम. वैष्णवांमध्ये प्रेम वाढवण्यासाठी ह्या 6 गोष्टी केल्या पाहिजे. ददाती प्रतिगृह्णाती म्हणजे भेटवस्तू देणे, भेटवस्तू घेणे. बरेचसे लोक द्यायला ते असं, पण घेताना नको नको म्हणजे असं नाही. जर तुम्ही वस्तू नाही घेतली तर पुढच्या व्यक्तीचं मन दुःख होतं ना. मग भेटवस्तू दिली पण पाहिजे, घेतली पण पाहिजे. आधी बाहेरच्या लोकांसोबत करत तर वैष्णवांसोबत. ददाती प्रतिगृह्णाती गुह्यमाख्याती पृच्छती, की समजा तुम्हाला काही मनामध्ये एखादी गोष्ट सलती आहे किंवा त्रास होतो आहे, तर या सगळ्या वैष्णवांमध्ये तुमचा असा सर्वात जवळचा जो वैष्णव असेल किंवा तुम्हाला विश्वास आहे की मी ही गोष्ट याला बोललो किंवा हिला बोललो तर इतर तर पसरणार नाही, तर मग अशा व्यक्तीला आपण बोलू शकतो की मला असं असं वाटतं आहे, काय केलं पाहिजे. त्याच्यामुळे अशा महत्त्वाच्या गोष्टी कुणाला पण सांगत नाही बसायचं, कारण जर व्यक्ती मॅच्युअर नसेल तर खूप नुकसान करू शकते. आणि प्रतिगृह्णातीचं समजा एखाद्या व्यक्तीला त्याचं मन आपल्याकडे मोकळं करायचं तर संधी दिली पाहिजे. भुंक्ते भोज येते म्हणजे एखाद्या वैष्णवांकडे प्रसाद घ्यायला जाणे किंवा वैष्णवांना आपल्याकडे प्रसाद घ्यायला बोलवणे, ह्या 6 गोष्टी केल्या तर वैष्णवांमध्ये प्रेम निर्माण होतं, असं रूप गोस्वामी उपदेशामृतमध्ये सांगतात. तर मी यासाठी सांगतो आहे की वैष्णव एकमेकांना भेटल्यावरती थोडीशी भगवंतांबद्दल कमीत कमी कीर्तन वगैरे तरी केलं पाहिजे, तर ती चर्चा थोडी दिव्य होऊन जाते. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही समजा एखाद्या वैष्णवांच्या घरी गेले आणि त्यांचं फ्रॅक्चर झाले किंवा ताप खूप आला आणि तुम्ही त्यांना तापाबद्दल काही विचारत नाही आहे, फ्रॅक्चरबद्दल काही विचारत नाही आणि म्हणताय की चला आता मी कथा देतो, असं नाही. तर थोडंसं सेन्सिटिव्ह असलं पाहिजे. त्या वैष्णवातलं समजा तुम्ही 2 गोष्टी चांगल्या विचारल्या, काही सल्ला दिला किंवा एखाद्या ट्रीटमेंटबद्दल काही सांगितलं, तर ती पण कृष्णकथाच आहे. कृष्णकथा म्हणजे कृष्णाने काय केलं किंवा नारायणांची कथा किंवा असं जे काही असुरांना मारलं त्यालाच कृष्णकथा नाही म्हणत. हे मी मनाने नाही सांगत आहे, भागवतामध्ये पण एका ठिकाणी तो श्लोक येतो. मला वेळेवरती श्लोक आठवत नाही, काय तो श्लोक, परिश्रम या शब्दावरती तुम्हाला मी पुढच्या सांगेल की बाबा समजा एखादा व्यक्ती जर भगवत भक्तीमध्ये खूप परिश्रम करत असेल तर त्याने वैष्णवांबद्दल पण ऐकलं पाहिजे. जसे की हे पण खूप वेळा येतं की भगवान भक्ती आहे पण भक्त नाही, तर त्या भक्तीला काय अर्थ आहे. म्हणजे भक्त आहेच तर भगवंतांच्या लीलेला महत्त्व आहे ना. अशी कोणती लीला आहे की ज्याच्यामध्ये भक्त नाहीच आहे. भक्त आहे म्हणूनच लीलेला एक वैशिष्ट्य येतं. तर मला हे सांगायचं की जरी आपले कार्य त्या भक्तांच्या स्तरावर नसेल पण तरीसुद्धा इतर वैष्णवांच्या आयुष्यात काय दुःख आहे किंवा काय त्रास होतो आहे याबद्दल चर्चा करणं, याबद्दल मदत करणं, हे पण कृष्णकथाच आहे. नाही तर एकदम कठोर हृदयाचं होऊन डायरेक्ट जाऊन तिथे कथा सुरू करायची असं नाही. 2 शब्द बेसिकली काय आहे की कॉमन सेन्स असला पाहिजे, बाकी काही नाही, एवढंच आहे. नंतर प्रभुपाद काय म्हणतात की शुद्ध भक्ताचे लक्षण या श्लोकामध्ये सांगितले आहेत. तेच आपण मच्चित्ता मद्गत प्राणा. म्हणजे प्रभुपाद म्हणतात की 24 तास एकमेकांसोबत भगवंतांची चर्चा करतात आणि त्याच्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. तर एकदा असं म्हणजे कधी कधी लोक त्याला फॅनाटिक म्हणतो आपण किंवा काय म्हणता येईल, एखाद्या व्यक्ती एकाच गोष्टीला पकडून बसतो. जसं की समजा तुम्हाला उदाहरण येतं की प्रभुपाद इथं प्रवास करत होते ट्रेनमध्ये, तर त्यांनी समोसे आणले होते घेण्यासाठी. तर प्रभुपाद सगळ्या शिष्यांना एक एक समोसा देत होते. तर तिथे एक शिष्य आला आणि त्यांनी विचारलं प्रभुपाद हे ऑफर केलेला आहे का, याचा भोग दाखवला का. आता हा प्रश्न करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. हां
पण तुम्ही कुणाला प्रश्न करताय हा? हं? हे प्रो नाही करायला नाही करायला पाहिजे ना. ऑफर करो की न करो, ते तुमचे गुरु आहेत. आणि आणि ते शुद्ध भक्त आहेत, सामान्य गुरु नाही आहे. तर कधी कधी आपण काय नियमाला पकडून बसतो. तर प्रभुपाद काय बोलले, ठीक आहे, बाकी सगळे एक एक समोसा घ्या, याला देऊ नका. तर माझं सांगण्याचा उद्देश काय आहे, की जास्त असं नियमाला पकडून किंवा असंच झालं पाहिजे असं नाही. अरे आता हे दोघंजणं भेटलेत, अं, हे तर एकमेकांच्या आजाराबद्दल बोलतात, मी इथून दूर जातो, हे कृष्णाबद्दल काहीच बोलत नाहीत, तसं नाही. एकदम काय म्हणतात तुम्हाला, बेसिकली कॉमन सेन्स हे महत्त्वाचं आहे. तर या तात्पर्यामध्ये प्रभुपाद भक्तिलतेचं वर्णन करतात. तुम्ही भक्तिलतेबद्दल बरेचदा ऐकलं असेल. चैतन्य महाप्रभू चैतन्य चरितामृत मध्य लीला अध्याय क्रमांक 19मध्ये रूप गोस्वामींना जे भक्तीबद्दल शिकवण देतात त्याला रूपशिक्षा म्हणतात. नंतर अध्याय 20, 21, 22, 23 आणि 24 याच्यामध्ये जे सनातन गोस्वामीला शिकवणूक देतात त्याला सनातनी शिक्षा म्हणतात. तर जसं मी तुम्हाला उदाहरण दिले ना, की भगवंतांनी ब्रह्माजींना थोडक्यात सांगितलं, ब्रह्माजींनी नारदमुनींना थोडक्यात सांगितलं, नारदमुनींनी व्यासदेवांना थोडक्यात सांगितलं. तसंच चैतन्य महाप्रभूंनी रूप गोस्वामींनी सनातन गोस्वामींना पण थोडक्यातच माहिती सांगितली, ज्ञान दिले. आणि नंतर हे जे भरपूर ग्रंथांचं जे लिखाण केलं आहे रूप गोस्वामी सनातन गोस्वामींनी, त्या शिकवणुकीच्या आधारावरच केलं. तुम्हाला वाटेल अरे ही ती शिकवणूक किती सिंपल आहे, की जीव कोण आहे, ईश्वर कोण आहे, परंतु त्याच तत्त्वाच्या आधारावरती रूप गोस्वामींनी सनातन गोस्वामींनी पुढचं सर्व लिखाण केलं. तर तिथे वर्णन येतं भक्तिलतेचं. लता म्हणजे वेल आणि भक्तीची वेल. भक्तीची वेल असं कुठं काही गाणं बिणं तर नाही, ठीक आहे. तर तिथे असा एक श्लोक येतो, ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. की जीव किती ब्रह्मांडांमध्ये फिरतोय. समजा हे एक ब्रह्मांड आहे, आपलं ब्रह्मांड तर सर्वात छोटं आहे. याच्यामध्ये आपण किती आत्तापर्यंत जन्म घेतले असतील. कधी कुत्रा झालो असेल, कधी मांजर झाला असेल, कधी डुक्कर झालो असेल, कधी झाड झालं असेल, किती भ्रमण केलं असेल आपण. आणि या ब्रह्मांडातून दुसऱ्या ब्रह्मांडात येथून असं अनंत काळापासून आपण भ्रमण करतोय. कारण जोपर्यंत आपण कृष्णाकडे वळत नाही तोपर्यंत हे भ्रमण चालूच राहणार, त्याला कोणीच रोखू शकत नाही. तर अशा भ्रमण करणाऱ्या, प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जेव्हा गुरु येतात, गुरु कृष्ण प्रसादे पाय भक्तिलता बीज. तर गुरूंच्या आणि कृष्णाच्या म्हणजे गुरुच्या कृपेनंतरच भगवंतांची कृपा होती. या दोघांच्या कृपेने व्यक्तीला एक बीज मिळतं. बीज म्हणजे बियाणे म्हणतो ना आपण, पावसाळ्यामध्ये पेरणी वगैरे करायला बियाणे म्हणतात. तर हे भक्तीचं बी मिळतं. तर मग तुम्हाला असं वाटेल की आम्ही तर गुरुला भेटलो नाही आहे. समजा सध्या जे इस्कॉनमध्ये गुरु आहेत, राधानाथ स्वामी किंवा लोकनाथ महाराज किंवा भक्ती आश्रय वैष्णव महाराज, जय पताका महाराज, आपण डायरेक्टली त्यांच्याकडून तर ऐकलं नाही. आता मी तर भक्तीमध्ये आलो तेव्हा महाराजांना 1-2 वर्षानंतर बघितलं. मग आपण म्हणून आपल्याला भक्तिलता बीज कुणाकडून मिळालं. तर जे प्रचारक आपल्याला भक्तीबद्दल सांगतात त्यांच्याद्वारे जे आपल्याला बीज मिळतं ते भक्तिलताच आहे. कारण ते गुरुचे प्रतिनिधी म्हणून कार्य करतात. असं नाही की प्रत्येक ठिकाणी गुरूनच जाऊन सांगितलं पाहिजे. मग असं करत बसलं तर कसा प्रचार होणार. किती गुरु आहेत आपल्याकडे. तर गुरुच्या संदेशाचा जो प्रामाणिकपणे जशास तसं जाऊन सांगतो तो व्यक्ती गुरुचा प्रतिनिधी असतो. तो व्यक्ती गुरु नाही आहे पण गुरुचा प्रतिनिधी आहे. म्हणून त्याच्याद्वारे जे आपल्याला भक्तीचं जे श्रद्धा मिळते त्याला भक्तिलता बीज म्हणायचं. आणि जसं आपण बियाण्याला शेतीमध्ये पेरणी करतो, त्यासाठी काय शेतीची मशागत केली जाते, पाणी वगैरे दिलं जातं, सेंद्रिय खतं वगैरे दिली जातात. तसं हे बी कुठं लावायचं आहे, मनाच्या शेतीमध्ये. तर मनाच्या शेतीमध्ये लावताना या मनाच्या शेतीची मशागत झालेली पाहिजे. म्हणजे की समजा तुम्ही बघा की कधीकधी शेती ना उन्हाळ्यानंतर किंवा पावसानंतर एकदम कडक होऊन जाते. तुमच्यापैकी कोणी बघितली असेल तर. आणि त्याच्यामध्ये अशा भेगा वगैरे पडतात. तुम्ही डायरेक्ट त्याच्यात बियाणे फेकून दिलं तर मॅक्सिमम बी येणारच नाही. त्याच्यासाठी तुम्हाला ते मातीला सॉफ्ट करावं लागतं. कारण त्या छोट्याशा बीमधून जेव्हा अंकुर फुटतो त्याला त्याच्या वरची ती जे वजन आहे ते बाजूला करून वर यावं लागतं. अशा कडक जमिनीत पडल्यावर तो कसा काय बाहेर येईल. तसंच जर आपलं मन एकदम कडक असेल
तर अशा कडक मनामध्ये भक्तीची वाढ होत नाही. कडक मन म्हणजे काय, की इतरांबद्दल सहानुभूती नसणे किंवा कठोर भावनाचे असणे, थोडक्यात प्रेमळ स्वभाव नसणे, दया नसणे, अशा हृदयाला कठोर हृदय म्हटलं जातं. जसं व्यक्तीचं मन एकदम कोमल असेल, म्हणजे त्याच्या मनामध्ये दयाभाव आहे, सहानुभूती आहे, म्हणजे अशा व्यक्तीचं मन व्यवस्थित प्रकारे मशागत केलेली आहे. तर अशा मनामध्ये मग जेव्हा हे भक्तिलतेचं बी रोवलं जातं, मग त्याचा अंकुर फुटतो. मग आता आपण शेतीमध्ये जे बियाणं लावतो त्याच्यासाठी आपल्याला पाणी वगैरे इतर गोष्टी द्याव्या लागतात, खतं वगैरे. तर मग या भक्तिलतेसाठी पाणी काय आहे, तर पाणी आणि खत वगैरे तर श्रवण आणि कीर्तन. माली हैया हृदय करे बीज आरोपण, श्रवणादी जलेद्वारा करे सिंचन. आपण आता समजा आपण सगळे भक्तीमध्ये आलो आहे, आपल्याला बी मिळालं आहे, तर आता या बियेची वाढ करण्यासाठी आपल्याला श्रवण कीर्तन. आता श्रवण कीर्तन म्हणजे फक्त श्रवण कीर्तन नाही, सगळ्याच गोष्टी आल्या. श्रवण कीर्तन, प्रसाद, वैष्णवांची सेवा, तीर्थक्षेत्राला भेट, हे सगळ्या गोष्टी आल्या. एकच पकडून बसायचं नाही. तळमळ्याच्या साह्याने हे या वेलीची वाढ होणार आणि हे वेल वाढत वाढत जाऊन तिचा कसा प्रवास होतो याचं वर्णन प्रभुपाद 374 तात्पर्यात करतात. ही आध्यात्मिक भक्तिलता हळूहळू वाढत जाते आणि ब्रह्मांडाचे आवरण भेदित आध्यात्मिक विश्वातील ब्रह्मज्योतीमध्ये प्रवेश करते. आध्यात्मिक विश्वात ती वाढत जाते आणि श्रीकृष्णांच्या सर्वोच्च लोकामध्ये गोलक वृंदावनामध्ये जाऊन पोहोचते. अखेरच ही भक्तिलता श्रीकृष्णांच्या चरणकमलाचा आश्रय घेऊन तेथे विश्राम करते. ज्याप्रमाणे एखाद्या वेलीची वाढ होत असताना फळे आणि फुले येतात, त्याप्रमाणे हळूहळू या भक्तिरूप लतिकेला फळे येतात आणि श्रवण कीर्तन रूपामध्ये भक्तिलतेवर जलसिंचन चालूच राहते. तर या भक्तिलते विष्णूवरून चैतन्य चरितामृतमध्ये करण्यात आले. तर मी एखाद्या वेळेस सांगेल, पण तुम्ही पण हे चैतन्य चरितामृतमध्ये हा अध्याय जर वाचला ना 19 नंबरचा, तर तिथे आणखीन छान छान वर्णन दिलं आहे की बाबा कधी कधी आपण शेतीमध्ये पेरणी करतो तेव्हा त्याच्यासोबत नको असलेल्या गोष्टी पण उगवायला लागतात. त्याला आमच्याकडे तण म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये वीड म्हणतात. वीड तुमच्याकडे काय म्हणतात? तणच म्हणतात, तण म्हणतात. तर महाप्रभू पण एक्झॅक्टली असंच वर्णन करतात की भक्तिलता काय आहे, ही भूमी काय आहे आणि तण काय आहे. भक्तीमध्ये पण तण निर्माण होतं. म्हणजे आपण श्रवण आणि काय म्हणतात कीर्तन करतोय, तर भक्तिलता वाढायचं सोडून बाकीच्याच गोष्टी वाढायला लागतात. तर त्या बाकीच्या गोष्टी काय आहेत, जसं की पूजाला प्रतिष्ठा असं म्हटलं जातं. नंतर आपण समजा शेतीमध्ये जर काही झाडं रोपं लावले तर त्याचं रक्षण करण्यासाठी आपण कुंपण वगैरे लावतो. जसं की छोटे छोटे रोपं असते ते लोक काटेरी फांदी वगैरे बाजूला ठेवतात. तसंच आपल्या या भक्तिलतेला वाचवण्यासाठी कुंपण काय असलं पाहिजे, अनावश्यक तण म्हणजे काय, त्याला कसं दूर करायचं, आणि हे भक्तीचं फळ म्हणजे काय आहे जे की आपण कृष्णाला अर्पण करणार आहोत, याचं वर्णन या अध्यायामध्ये छान केलं आहे. मध्यलीला 19. वाटल्यास एखाद्या यावेळेस मी बघेल किंवा आपलं गीता मग आणखीन स्लो होऊन जाईल, म्हणून तुम्ही स्वतः पण वाचन करू शकता. आज बघा फक्त एकच श्लोक झाला. तर ठीक आहे, आजच्या चर्चेमध्ये कोणाला काही प्रश्न? ठीक आहे, तुम्हाला जर प्रश्न नसेल तर आपण इथे थांबूया.